हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. बाय द वे, हा आपला वन शॉट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पूर्ण चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर पूर्ण चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये पाहायचा नसेल तर तुमच्यासाठी खास पार्ट वाईज व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत जे की तुम्ही पाहू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. त्यामध्ये जाऊन तुम्ही पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे जेवढे काही पार्ट्स आहेत ते सगळे पाहू शकता. आणि तसेच मी या आधीचे जे काही फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर्स आहेत त्यांचे पण वन शॉट व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पण पाहू शकता. सो लेट अस स्टार्ट. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रिप्रोडक्शन पाहणार आहोत. रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि लास्ट टॉपिक दॅट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सो हे जे काही टॉपिक्स आहेत हे आपण पाहत जाणार आहोतच, पण त्याआधी आपण लास्ट चॅप्टरमध्ये 2 घटक पाहिले होते, ते म्हणजे सेल डिव्हिजनमधले 2 पॉईंट्स. त्यामध्ये फर्स्ट होतं मायटोसिस, सेकंड होतं मिओसिस. तर त्याचा या ठिकाणी खूप उपयोग होणार आहे. सो आय होप की तुमचे आधीचे कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील आणि त्यासाठी तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. सो कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, ते प्रश्न आता आपण पाहूया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये कोणते कोणते सगळ्यात महत्त्वाचे लाईफ प्रोसेस आहेत, कोणते आहेत? रेस्पिरेशन, नेक्स्ट आहे डायजेशन म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीम्स किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम असेल किंवा ब्लड फ्लो करण्यासाठी असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम असेल किंवा एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल. या सगळ्या ज्या काही सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये तर त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत आपली लाईफ कंटिन्यू होण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमध्ये सगळ्या प्रोसेस व्यवस्थित होण्यासाठी, सगळे फंक्शन्स प्रॉपरली होण्यासाठी या सगळ्या प्रोसेस सिस्टीम्स आवश्यक असतात. नेक्स्ट आहे, विच लाईफ प्रोसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. लास्ट चॅप्टरमध्ये आपण आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी प्रोड्यूस होते ते पाहिले होतं. सो मग एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्या बॉडीमधल्या कोणत्या सिस्टीम आवश्यक असतात? पहिला आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, दुसरं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम आणि तिसरं आहे आपल्या बॉडीमध्ये जे पण न्यूट्रिशन होत असतं तर ते. सो या 3 प्रोसेस आवश्यक आहेत. का आवश्यक आहेत? पहिल्यांदा तर रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन येणार म्हणजेच बॉडी लेवल रेस्पिरेशन, आणि दुसरं हे जे ऑक्सिजन आहे तर ते आपल्या पूर्ण बॉडीमधल्या सेल्सपर्यंत जाणार. त्यानंतर दुसरं आहे, आपण जे पण अन्न खाणार ते डायजेस्ट होणार, त्याच्यामधले जे पण आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत तर ते बॉडी ॲब्झॉर्ब करणार आणि विथ द हेल्प ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम ते सगळं जे युजफुल मटेरियल आहे, मग ते प्रोटीन असेल, विटॅमिन असेल, कार्बोहायड्रेट आणि वॉटेवर, सो ते आपल्या बॉडीतील प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवलं जाणार. सेलमध्ये ऑक्सिजन आहे आणि हे सगळे फूडस्टफ आहे त्यांचं ऑक्सिडेशन होणार आणि त्यामधून एनर्जी प्रोड्यूस होणार. सो नेक्स्ट आहे थर्ड, विच आर मेन टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे मेन टाईप्स कोणते आहेत? मायटोसिस आणि मिओसिस. व्हॉट आर द डिफरन्सेस. त्यामध्ये डिफरन्सेस कोणते आहेत? मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. सो इन मायटोसिसमध्ये काय होतं की क्रोमोझोमचा नंबर सेम राहतो, ओके. आणि मिओसिसमध्ये काय होतं, क्रोमोझोमचा नंबर रिड्युसेस टू हाफ, म्हणजे जो असेल त्याच्या हाफ होतो. आणि मायटोसिसमध्ये वन सेलपासून फक्त 2च सेल्स तयार होतात, ते पण डिप्लॉइड. आणि मिओसिसमध्ये 1 सेल्सपासून 4 सेल्स तयार होतात, 4 डॉटर सेल्स तयार होतात, ते पण हॅप्लॉइड, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायटोसिस जर्म सेल्समध्ये आणि सोमॅटिक सेल्समध्ये होतं आणि मिओसिस गॅमेट्समध्ये होतं किंवा जर्म सेल्समध्ये होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम्सचं काय महत्त्व आहे? जसं की तुम्हाला माहिती आहे, क्रोमोझोममध्ये DNA असते, DNAमध्ये जीन असतं. जीन काय करतं? पॅरेंटचे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनमध्ये म्हणजेच प्रोजेनीमध्ये किंवा बेबीमध्ये ट्रान्सफॉर्म करतं. मग हे ट्रान्सफॉर्म करण्याचं काम कोण करतं? जीन म्हणजेच DNA आणि म्हणजेच क्रोमोझोम, कारण क्रोमोझोममध्येच DNA आहे, DNAमध्येच जीन आहे. मग इनडायरेक्टली जे पण आपले हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत पॅरेंट्सचे तर ते ट्रान्सफॉर्म करण्याचं काम कोण करतं? क्रोमोझोम. त्याच्यामुळे क्रोमोझोमचा एक सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे सेल डिव्हिजनमध्ये. नेक्स्ट आहे, वी हॅव स्टडीड various life processes in previous classes. All those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response, that is control and coordination, etc. are essential to each living organism to remain alive. आणि या सगळ्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होणं गरजेचं आहे. का? आपण जिवंत राहण्यासाठी. जर याच्यामधलं रेस्पिरेशन थांबलं, कॅन वी लिव्ह, आपण जिवंत राहू शकतो? नाही राहू शकत. यामध्ये एक्सक्रेशन थांबलं, कॅन वी लिव्ह? नाही. डायजेशन थांबलं, कॅन वी लिव्ह? नाही. म्हणजे यामधली एखादी जरी प्रोसेस थांबली तरी पण आपण जगू शकत नाही.
सो बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट इज रिप्रोडक्शन. म्हणजे या सगळ्या प्रोसेस तर होत असतातच, पण यासोबत अजून एक प्रोसेस होत असते, ती म्हणजे रिप्रोडक्शन. हवेवर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पीशीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. जरी रिप्रोडक्शन एखाद्या ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी मदत करत नसलं तरीही त्या ऑर्गॅनिझमची स्पीशीज पुढे चालत राहावी, पुढची जनरेशन निर्माण होत राहावी, यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक असतं. रिप्रोडक्शन नाही झालं तर माणूस जगू शकत नाही असं काही नाही आहे, पण त्या माणसाची म्हणजे त्या स्पीशीजची पुढची जनरेशन तयार होण्यासाठी रिप्रोडक्शन होणं आवश्यक असते. म्हणजेच काय तर स्पीशीजमध्ये ही जी काही कंटिन्युटी आहे तर ते मेंटेन ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक असतं. आता ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेस विच यू आयडेंटिफाय. सो फर्स्ट आहे या ठिकाणी एमध्ये आपल्याला काय दिसतंय की या ठिकाणी जे प्लांट आहे तर या एका प्लांटपासून दुसरा प्लांट त्याच्या रूट्समधून तयार होत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आहे की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन काय आहे ते आपण पुढे पाहत जाणार आहोतच. फक्त एवढंच त्याचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन नाव VP लक्षात ठेवा. ओके, VP. नेक्स्ट आहे बी, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक हेन दिसते आणि हेन काय करते, अंड देते. सो या ठिकाणी काय आहे की हेन इज लेइंग दी एग. मग हे काय आहे, एक प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. दुसरं आहे जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे काय, त्या सीडपासून म्हणजे जे सीड आहे त्या सीडपासून प्लांट तयार होत आहे. आणि नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे एक ऑर्गॅनिझम आहे. त्या ऑर्गॅनिझममध्ये डिव्हिजन झाल्यामुळे त्यापासून 2 डॉटर ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत, ज्याला की आपण बायनरी फ्युजन म्हणतो. बायनरी फ्युजन म्हणजे काय ते पण आपण पाहणार आहोत. पेशन्स. नेक्स्ट आहे व्हॉट डू वी मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पीशीज. मेंटेनन्स ऑफ स्पीशीज म्हणजे काय. आता आपण पाहिलं की स्पीशीजची कंटिन्युटी राहण्यासाठी किंवा स्पीशीज कंटिन्यू राहण्यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक असतं, पण ही स्पीशीजची कंटिन्युटी किंवा मेंटेनन्स ऑफ स्पीशीज म्हणजे काय. तर मेंटेनन्स ऑफ स्पीशीज म्हणजे काय तर जी स्पीशीज आहे, एक्झिस्टिंग स्पीशीज म्हणजे आत्ताची जी स्पीशीज आहे त्याच्यामधली पुढची जनरेशन तयार होणं आणि अशाच जनरेशन तयार होत राहणं गरजेचं असतं. का गरजेचं असतं, सपोज की कॅटची स्पीशीज आहे. आता कॅटने जर रिप्रोडक्शन नाही केलं तर पुढचे कॅट्स जन्माला येतील का, नाही येणार. म्हणजे कॅटचं किंवा मांजरींचं जे का अस्तित्व आहे तर ते पुढे जाईल का, नाही. मग त्यांचं अस्तित्व एका ठराविक कालावधीनंतर संपेल आणि तेच संपू नये आणि त्यांच्या स्पीशीज पुढे कंटिन्यू राहाव्यात यासाठी स्पीशीज मेंटेन करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आवश्यकता असते रिप्रोडक्शनची. वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट. म्हणजेच जे ऑर्गॅनिझम नवीन तयार झालेलं आहे तर ते नवीन तयार झालेलं ऑर्गॅनिझम ज्या ऑर्गॅनिझमने त्याला रिप्रोड्यूस केलेलं आहे त्याच्याशी एक्झॅक्टली सिमिलर असतं का. तर आता ते एक्झॅक्टली सिमिलर असणं किंवा नसणं हे ते ऑर्गॅनिझम कोणत्या प्रोसेसनी तयार झालेलं आहे याच्यावर ते अवलंबून असतं. जर ते असेक्शुअली मेथडनी तयार झालेलं आहे तर एक्झॅक्टली ते सिमिलर असणार आहे. पण जर ते सेक्शुअली मेथडनी तयार झालेलं आहे तर ते एक्झॅक्टली नाही, पण थोड्याशा सिमिलॅरिटी दाखवेलच असं काही नाही आहे. ओके, सो जर ते असेक्शुअली मेथडनी रिप्रोड्यूस झालं असेल देन इट विल बी जेनेटिकली सिमिलर टू द एक्झिस्टिंग स्पीशीज. बट जर ते सेक्शुअल रिप्रोडक्शननी तयार झालेलं असेल तर मे बी there will be some genetically similarities or there may be some genetically differences. Okay. नेक्स्ट आहे हू डिटरमाइन्स वेदर द 2 ऑर्गॅनिझम ऑफ अ स्पीशीज विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. मग आता हे कोण ठरवतं की 2 ऑर्गॅनिझम्स जे आहेत म्हणजे जे पण ऑर्गॅनिझम तयार झालेलं आहे तर ते एक्झॅक्टली सिमिलर आहे की नाही हे कोण ठरवतं. टाईप ऑफ रिप्रोडक्शन. जर ते रिप्रोडक्शन सेक्शुअल असेल तर ते ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली सिमिलर असणार. जर ते रिप्रोडक्शन सेक्शुअली असेल तर ते ऑर्गॅनिझम मे बी सिमिलर असू शकतं किंवा नसू शकतं. ओके, काहीतरी सिमिलॅरिटीज असतील बट मोस्टली चान्सेस असतात की ते डिफरंट असेल. ओके, नेक्स्ट आहे what is the relationship between the cell division and formation of new organism of same species by the earlier existing organism. म्हणजेच रिप्रोडक्शनमध्ये आणि सेल डिव्हिजनमध्ये थोडक्यात काय डिफरन्स आहे. तर रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, क्रोमोझोम्सचं क्रॉसिंग ओव्हर होतं, ते डिवाइड होतात. आणि सेल डिव्हिजनमध्ये काय होतं तर जे गॅमेट्स आहेत तर ते तयार होतात आणि गॅमेट्सचं युनियन होणं किंवा त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं हे सगळं रिप्रोडक्शननी होत असतं. ओके, सो या ठिकाणी विचारलेलं होतं की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे सेल डिव्हिजन आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. सो नवीन ऑर्गॅनिझम कधी तयार होईल, जेव्हा गॅमेट्स तयार होतील. गॅमेट्स कसे तयार होतील, जेव्हा सेल डिव्हिजन होईल. सेल डिव्हिजन झाल्यानंतर गॅमेट्स तयार होणार. तयार झालेल्या गॅमेट्समध्ये पुन्हा म्हणजे ते परत युनाईट होणार. युनाईट झाल्यानंतर त्यांचं परत मायटोटिक डिव्हिजन होणार, कारण स्टेम सेल्सचं काय होतं मायटोटिक डिव्हिजन. त्याच्यापासूनच एक मास ऑफ एम्ब्रिओ म्हणजे मास ऑफ बॉल तयार होतो, ज्याला की आपण एम्ब्रिओ म्हणतो. आणि तो एम्ब्रिओ पुढे डेव्हलप होतो आणि त्याचं बेबी तयार होतं. म्हणजेच या ठिकाणी सेल डिव्हिजन ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी सोबतच नवीन ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट
फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज रिप्रोडक्शन? आतापर्यंत आपण रिप्रोडक्शन हा वेळ जवळजवळ खूप वेळा ऐकला असेल, पण रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे सेम स्पीशीजपासून त्याच स्पीशीजमधलं त्याच जनरेशन त्याच्या पुढच्या जनरेशनमधलं एक ऑर्गॅनिझम तयार होणं. म्हणजेच की अर्लियर एक्झिस्टिंग म्हणजे काय, सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या ऑर्गॅनिझमपासून त्याच स्पीशीजमध्ये दुसरं एक ऑर्गॅनिझम म्हणजे दुसरे जनरेशन तयार होणं, याला आपण रिप्रोडक्शन म्हणू शकतो. सो रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पीशीज. आता आपण पाहिलं होतं फर्स्ट चॅप्टरमध्ये इव्हॉल्युशनमध्ये की इव्हॉल्युशन होत गेलं त्याच्यामुळेच रिप्रोडक्शन होत गेलं त्याच्यामुळेच ऑर्गॅनिझमचे नवीन जनरेशन्स तयार होत गेले. जर फर्स्ट जे काही ऑर्गॅनिझम तयार झालं असतं त्याने जर रिप्रोडक्शनच केलं नसतं तर त्याच्या पुढची स्पीशीज किंवा त्याच्या पुढचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले असते का? नसते झाले. आणि त्याच्यामुळे हेच कंटिन्युटी राहण्यासाठी किंवा हेच कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शन करणं आवश्यक असतं. आणि याच्यावरूनच आपल्याला इव्हॉल्युशनचा पण अभ्यास करता येऊ शकतो. सो रिप्रोडक्शन दोन मेथडने होतं. Two methods are asexual reproduction and another one is sexual reproduction. So first we are going to see asexual reproduction. So formation of new organism by an organism of same species without involvement of gametes is called as asexual reproduction. म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज. म्हणजे एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम म्हणजे जो प्रिव्हियस ऑर्गॅनिझम आहे तर तो पण सेम आहे, त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो आहे सेम स्पीशीजचा, पण याच्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असताना कोणत्याही गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. गॅमेट्स मीन्स व्हॉट? स्पर्म अँड ओवम. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं युनियन ऑफ गॅमेट नाही आहे. त्याच्यामुळे हे ऑर्गॅनिझम्स जे तयार होतात म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून जे काही ऑर्गॅनिझम्स नवीन तयार होतात तर ते एक्झॅक्टली जेनेटिकली सिमिलर असतात जे त्यांचे पॅरेंट ऑर्गॅनिझम असतील त्यांच्याशी. ओके. नेक्स्ट आहे दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. युनिपॅरेंटल म्हणजे काय? याच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंटची आवश्यकता असते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की मदर पॅरेंट आणि फादर पॅरेंट असं काही नसतं त्यांच्यामध्ये, फक्त सिंगल पॅरेंटची आवश्यकता असते. ओके. सो नेक्स्ट आहे इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल डिव्हिजन. मायटोटिक सेल डिव्हिजनमुळे होतं आणि मायटोटिक सेलमध्ये कोणत्याही प्रकारचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन नसतं आणि जे पण जेनेटिक कॅरेक्टर्स सिंगल पॅरेंटमध्ये आहेत ते आहे असे ट्रान्सफॉर्म होतात डॉटर ऑर्गॅनिझममध्ये, डॉटर पॅरेंट नाही. नेक्स्ट आहे ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. याच्यामध्ये काय आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशनचा ॲब्सेन्स आहे. हा एक ड्रॉबॅक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमधला. वेअरॅज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स. आणि हे कसं आहे? फास्ट प्रोसेस आहे. यामध्ये जसं की सेक्शुअली मेथडनी रिप्रोडक्शन व्हायला, नवीन ऑर्गॅनिझम डिलिव्हर व्हायला खूप वेळ लागतो, तर त्या प्रमाणात किंवा त्याच्या कंपॅरेटिव्हली हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये सिंगल पॅरेंट आहे, सोबतच या ठिकाणी फक्त मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यामुळे हे फास्ट आहे. मग फास्ट प्रोसेस हे याचं एक चांगला गुणधर्म आहे आणि याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही, हा याचा ड्रॉबॅक आहे. ओके. सो आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही प्रकार बघणार आहोत. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं तयार होतं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये कसं होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते आहेत? अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लेना आहे. सो यांच्यामध्ये कशा पद्धतीने रिप्रोडक्शन होत असतं ते आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ट्राय धिसमध्ये की टेक अ कॉनिकल फ्लास्क अँड कलेक्ट दी वॉटर इन इट फ्रॉम अ पॉन्ड हॅव्हिंग स्टॅग्नेट वॉटर. स्टॅग्नेट म्हणजे जे पण गढूळ पाणी असतं ना, ज्याच्यामध्ये शेवाळ वगैरे असेल असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये ॲक्वेटिक प्लांट्स पण असेल म्हणजे शेवाळ वगैरे असेल असं पाणी तुम्हाला कॉनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. आणि ॲड सम व्हीट ग्रेन, त्याच्यामध्ये काही व्हीट ग्रेन्स वगैरे टाकायचे आहेत म्हणजे गव्हाचे दाणे म्हणजेच गहू टाकायचं आहे थोडंसं. त्याच्यानंतर कीप इट फॉर 3 to 4 days. सो तेच आपल्याला 3 ते 4 दिवस ठेवायचं आहे. सो दॅट व्हीट ग्रेन्स अँड प्लांट्स विल डिकम्पोज. मग त्याच्यामुळे काय होईल? व्हीट ग्रेन्स आणि प्लांट्स यांचं डिकम्पोजिशन होईल. आणि अर्ली इन द मॉर्निंग ऑन द 4th day आणि चौथ्या दिवशी सकाळी म्हणजेच अर्ली इन द मॉर्निंग टेक अ ग्लास स्लाईड. एक ग्लास स्लाईड घ्यायची आहे. पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर ओव्हर इट. आणि ते जे वॉटर होतं ते आपण घेतलेलं गढूळ पाणी जे होतं तर त्यातला तुम्हाला थोडंसं थेंब म्हणजे 1-2 थेंब टाकायचे आहेत. केअरफुली पुट अ कवर स्लिप ऑन द ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि तुम्हाला ते कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायचं आहे. यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशिया म्हणजे खूप सारे पॅरामेशियम सिंग्युलर, पॅरामेशिया प्ल्युरल. ओके.
परफॉर्मिंग द बायनरी फिजन. मग त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की जे पॅरामेशिया आहेत तर ते काय करत आहेत, बायनरी फिजन करत आहेत. सो आता याच्यामध्ये आपण व्हीट ग्रेन वगैरे असं सगळं का टाकलं, तर त्यांना एक कंडिशन जी आहे रिप्रोडक्शन करण्यासाठी किंवा बायनरी फिजन करण्यासाठी तर ती मिळावी. ओके, एक चांगली नॉर्मल कंडिशन मिळावी, फेवरेबल कंडिशन मिळावी, अनुकूल कंडिशन मिळावी की ज्यामध्ये ते बायनरी फिजन करू शकतात आणि ती तयार होण्यासाठी आपण हे सगळं केलं. सो नेक्स्ट आहे प्रोकॅरियोट्स, म्हणजेच की बॅक्टेरिया, प्रोटिस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये अमिबा येतं, पॅरामेशियम येतं किंवा युग्लेना येतं, अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन बायनरी फिजन या मेथडने कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स करतात, तर प्रोकॅरियोटिक्स त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत, प्रोटिस्ट ज्यामध्ये जसं एक्झाम्पलमध्ये आपण ॲमिबा घेऊ शकतो, पॅरामेशियम घेऊ शकतो, युग्लेना घेऊ शकतो, आणि जे पण युकॅरियोटिक आहेत, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक आपण आय थिंक की 8th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकपासून आपण शिकत आलेलो आहोत. आणि अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन. क्लोरोप्लास्ट म्हणजे जे पण प्लांट्समध्ये असतात तर ते हे सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शन करत असतात. इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. याच्यामध्ये काय होतं, एक पॅरेंट सेल असतं म्हणजे एक पॅरेंट ऑर्गॅनिझम असतो, तर तो डिवाइड होतो आणि त्यापासून 2 डॉटर सेल्स म्हणजे 2 डॉटर ऑर्गॅनिझम्स तयार होतात. बायनरी फिजन, आणि हे जे बायनरी फिजन आहे ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और एमायटोसिस. हे एक तर मायटोसिसनी होतं किंवा एमायटोसिसनी होतं. सो या ठिकाणी दोन्ही पद्धतीने होऊ शकतं, मायटोसिस किंवा एमायटोसिस. एक्सेस ऑफ फिजन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. आतापर्यंत आपण बरेचसे प्रोटिस्ट पाहिले, तर त्या म्हणजे जसं की अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लेना, हे सगळे काय प्रोटिस्ट आहे. तर या प्रत्येक प्रोटिस्टमध्ये असं नाही की प्रत्येकजण सेम मेथडनेच म्हणजे बायनरी फिजनच, पण त्याच्यामध्ये पण अजून 3 प्रकार आहेत. तर असं काय नाही आहे की प्रत्येकजण सेमच मेथडने डिवाइड होईल, प्रत्येकाचा ॲक्सिस वेगवेगळा असतो. सो ॲक्सिस ऑफ फिजन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ शेप. अमिबा कसा असतो, कसाही असतो, त्याला काही डेफिनेट शेप आहे का, की तो चौकोनी असतो की तो त्रिकोणी असतो, असं काय आहे का, तर नाही. अमिबा कसाही असू शकतो आणि त्याच्याकडे एक डेफिनेट शेप नाही आहे, त्याच्यामुळे तो कसाही त्याचं जे प्लेन आहे किंवा त्याचं जे एक ॲक्सिस आहे तर ते ठरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो कसाही डिवाइड होतो. सो हा अमिबा आहे, याला आपण असं कसं पण म्हणजे काहीतरी सिमेट्री वगैरे असं काही घेऊ शकतो का, काहीच घेऊ शकत नाही. सो तो काय करतो, पहिल्यांदा त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे, काय न्यूक्लियस, पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, सगळं काही मायटोसिसनी होणार आहे. न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होतं, जे की कार्योकिनेसिस आणि सायटोकिनेसिसने ते डिवाइड झाल्यानंतर हे बेसिकली 2 जे न्यूक्लियस तयार झाले होते 2 सेपरेट झाले आणि याच्यापासून हे 2 अमिबा आपल्याला मिळाले. म्हणजे याच्यापासून 2 मिळालेले आहेत, म्हणजे पॅरेंटपासून आपल्याला 2 डॉटर मिळाले. मग आता पॅरेंट राहील का, नाही राहणार, कारण पॅरेंट डिवाइड होऊन 2 मिळाले ना. सो पॅरेंट नाही राहणार, फक्त 2 अमिबा राहणार. कारण मागच्या वेळेस जे व्हिडिओज मी अपलोड केले होते पार्ट वाईज व्हिडिओज, त्यामध्ये असा प्रश्न एक विचारला गेला होता कमेंट बॉक्समध्ये की मग पॅरेंट अमिबा राहणार का, तर ऑब्वियसली नाही राहणार, कारण पॅरेंट अमिबा डिवाइड होऊनच 2 डॉटर अमिबा तयार झालेले आहेत. सो त्या पॅरेंट अमिबापासून 2 नवीन डॉटर अमिबा तयार झालेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे, हे झालं, याला कोणतंही प्लेन नाही आहे. सो कोणतंही प्लेन नसेल तेव्हा आपण सिम्पल बायनरी फिजन म्हणतो, जे की अमिबा दाखवतं. ओके, सिम्पल बायनरी फिजन, कोणतंही प्लेन नाही आहे, त्याच्यामुळे कोणताही डेफिनेट शेप नाही आहे, त्याच्यामुळे ते कसंही डिवाइड होतं. नेक्स्ट आहे नेक्स्ट पॅरामेशियम. पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन. सो व्हॉट इज मीन बाय ट्रान्सवर्स, ट्रान्सवर्स म्हणजे आडवं. आता हा जर आपण पाहिला पॅरामेशियम, तर ह्याला एक शेप आहे, चप्पलचा आकार आहे ना ह्याला, सो ह्याला एक शेप आहे. आता हे कसं डिवाइड होतं, तर या ठिकाणी हे मधून डिवाइड होतं, म्हणजे हे जे पॅरामेशियम आहे यामध्ये सगळे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत तर ते डुप्लिकेट होणार, म्हणजे डबल होणार, आणि ते डबल झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम डिवाइड होत जाणार. आणि ते कशा पद्धतीने डिवाइड होतं, तर ते नेहमी ट्रान्सवर्सच होणार. ओके, जसं की अमिबामध्ये नेहमी कुठूनही डिवाइड होतं, तसं याच्यामध्ये नेहमी ट्रान्सवर्स मेथडनीच डिवाइड होणार आणि यापासून 2 जे पॅरामेशियम आहे ते तयार होणार. आता हे सुरुवातीला असे दिसतील, पण हळूहळू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते ओरिजिनल पॅरामेशियमप्रमाणे दिसणार. यामध्ये पण पॅरेंट ऑर्गॅनिझम डिवाइड होतो, सो पॅरेंट ऑर्गॅनिझम राहत नाही, पण त्याच्यापासून 2 डॉटर पॅरामेशियम तयार होतात, म्हणजे डॉटर ऑर्गॅनिझम तयार होतात. नेक्स्ट युग्लेना. सो युग्लेना बाय लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन. आधी आपण सिम्पल पाहिलं, मग आपण ट्रान्सवर्स पाहिलं, आता आपण लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन पाहतोय. आता हा आहे युग्लेना, याला छानसा क्यूटसा अँटिना पण आहे. आता युग्लेना जेव्हा डिवाइड होतं तेव्हा सगळे त्याचे पार्ट्स डुप्लिकेट होणार आहेत. मग हे पार्ट डुप्लिकेट होतं, न्यूक्लियस डुप्लिकेट होतं. डुप्लिकेट झाल्यानंतर ते सुरुवातीला वरून डिवाइड व्हायला लागतं, म्हणजे वरून ते असं स्प्लिट व्हायला लागतं. ओके, वरून स्प्लिट होतं, मग त्याचा न्यूक्लियस स्प्लिट होतो. न्यूक्लियस स्प्लिट झाल्यानंतर त्याचा एंडिंग पार्ट पण स्प्लिट होतो आणि मग जे 2 युग्लेना आहेत तर ते तयार होतात. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यांचं डिव्हिजनचं सिमेट्री कसं आहे, उभं आहे. उभं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉंगिट्यूड, म्हणजे हे काय आहे, लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन आहे. ओके, जे की युग्लेना दाखवतं.
सो बायनरी फिजन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. बायनरी फिजन कधी होतं, जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, म्हणजे जेव्हा अबंडंट अमाऊंटमध्ये वॉटर असेल किंवा रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये वॉटर असेल, फूड रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये असेल, सराउंडिंग रिक्वायर्ड असेल, रिक्वायर्ड पोझिशनमध्ये असेल, तरच त्याच्यामध्ये त्या केसमध्ये बायनरी फिजन परफॉर्म होणार आहे. ओके, बायनरी फिजन फेवरेबल कंडिशनमध्ये होतं आणि फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. ओके, कारण जर त्यांच्याकडे फूड मटेरियल असेल तरच ते 2 ऑर्गॅनिझम्स तयार केल्यानंतर ते जगू शकतात ना. सो ते अशाच वेळी बायनरी फिजन करतात की जेव्हा त्यांच्याकडे अबंडंट अमाऊंट ऑफ फूड मटेरियल अवेलेबल असेल. नेक्स्ट आहे मल्टिपल फिजन. आता मल्टिपल फिजन हे सुद्धा अमिबामध्ये होतं, पण मल्टिपल फिजन कधी होतं, जेव्हा फूड मटेरियल अबंडंट प्रमाणामध्ये अवेलेबल नसेल किंवा जेव्हा अनफेवरेबल म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा. आणि बायनरी फिजन कधी होतं, सिम्पल बायनरी फिजन कधी होतं किंवा बायनरी फिजन जेव्हा अबंडंट अमाऊंट ऑफ फूड मटेरियल असेल, फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा. मल्टिपल फिजन जेव्हा फेवरेबल कंडिशन नसेल म्हणजेच अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. अमिबा आणि अमिबासारखे इतर जे काही प्रोटिस्ट आहेत तर ते देखील मल्टिपल बायनरी फिजन करतात. ओके, मल्टिपल फिजन करतात, बायनरी नाही, मल्टिपल फिजन करतात. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया. स्युडोपोडिया म्हणजे काय, स्युडो म्हणजे फसवे, पोडिया म्हणजे पाय, म्हणजे अमिबाला एक फसवे पाय असतात आणि ते फसवे पाय म्हणजे पाय असतात पण नसतात, पण ज्याचा तो वापरच करत नाही. सो अमिबा काय करतं, हे पाय तयार करणं किंवा पाय फॉर्मेशन करणं स्टॉप करतं आणि देअर बाय मुवमेंट्स वेनेवर देअर इज लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन. आणि आता त्याने जर पाय तयार करणं स्टॉप केलं तर ते मुवमेंट कसं करणार. सो ते मुवमेंट पण करत नाही, त्याच्या मुवमेंट्स पण स्टॉप होतात. हे सगळं तो कधी करतो, जेव्हा लॅक ऑफ फूड असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची ॲडवर्स कंडिशन असेल. ॲडवर्स म्हणजे काय, प्रतिकूल परिस्थिती असेल तर तेव्हा तो या सगळ्या गोष्टी करतो. इट बिकम्स राऊंडेड. ते राऊंड होतं. राऊंड कसं होतं ते तुम्हाला नेक्स्ट पेजवर बघायला मिळेल की हा जो आहे हा अमिबा आहे तर हा राऊंड होतो, म्हणजेच याचा शेप तो कसा करतो, असा राऊंड शेपमध्ये करतो. त्याच्यानंतर आहे की अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रान. आणि त्याच्या भोवती जे म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रानच्या भोवती तो एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतो. अर्थातच प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे म्हणजे थोडंसं ते टणक असणार आहे. सो ते स्वतःच्या भोवती एक राऊंड शेपमध्ये आल्यानंतर प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतं. आणि सच एनसाइस्टेड म्हणजे हे जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे त्याला आपण साइस्ट म्हणतो आणि त्या साइस्टच्या आतमध्ये आहे. एनसाइस्टेड म्हणजे तो त्या साइस्टच्या त्या प्रोटेक्टिव्ह कवरिंगच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला साइस्टच्या आत आहे असं म्हटलं जातं. सो सच एनसाइस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड एज साइस्ट. म्हणजे अमिबाच्या वरचं जे कवर आहे त्याला आपण म्हणतो साइस्ट आणि त्या अमिबाला एनसाइस्टेड अमिबा असं म्हणतो. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द साइस्ट. मग आता या साइस्टमध्ये काय होतं, एक न्यूक्लियस आहे, अमिबाला एक न्यूक्लियस आहे, एकच सेल आहे म्हटल्यावर एकच न्यूक्लियस असणार आहे. पण या ठिकाणी काय होतं, जेव्हा अमिबा अशा प्रकारे साइस्ट फॉर्म करतं तर एनसाइस्टेड अमिबा जे असतं तर त्याच्या न्यूक्लियसचं रिपीटेड डिव्हिजन होतं. कोणतं डिव्हिजन, अर्थातच मायटोसिस होणार आहे. सो मायटोटिक डिव्हिजन होतं. मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर हे जे न्यूक्लियस आहे याचं पण डिव्हिजन होणार. मग अशा प्रकारचं खूप वेळा मायटोटिक डिव्हिजन होतं आणि खूप सारे न्यूक्लियस तयार होतात. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड थस मेनी अमिबुलाय आर फॉर्म्ड. आणि त्याच्यामध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याचं पण डिव्हिजन होतं आणि मग थोडक्यात काही तर आतमध्ये खूप सारे अमिबा तयार होतात, कारण सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालेलं आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे आणि अमिबा म्हणजे काय, एक सिंगल सेल, म्हणजे थोडक्यात आतमध्ये एक सिंगल सेल तयार झालेला आहे. असे सिंगल करत खूप सारे सेल्स तयार झालेले आहेत, म्हणजेच थोडक्यात आतमध्ये खूप सारे अमिबाची पिल्लं तयार झालेली आहेत, म्हणजेच अमिबुले तयार झालेले आहेत. आणि दे रिमेन एनसाइस्टेड. आणि ते एनसाइस्टेड राहतात म्हणजे ते आतमध्येच राहतात. कुठेपर्यंत ते आतमध्ये राहतात, तर जोपर्यंत ॲडवर्स कंडिशन आहे तोपर्यंत ते आतच राहतात. आणि जशी फेवरेबल कंडिशन येईल साइस्ट ब्रेक्स ओपन आणि ते साइस्ट अशा प्रकारे ओपन होतं आणि सगळे जे बच्चे आहेत अमिबुलाय म्हणजे अमिबुलाय जे बच्चे आहेत म्हणजे जे पण पिल्लं आहेत तर ती सगळी बाहेर येतात. ओके, सो जशी फेवरेबल कंडिशन येईल जसं त्यांना कळेल की बाहेर सगळं सराउंडिंग फेवरेबल झालेलं आहे किंवा अबंडंट फूड मटेरियल आहे, वॉटर आहे वगैरे सगळं आहे, तर तेव्हा ते जे आहेत तर ते साइस्ट ओपन होणार आणि सगळे डॉटर अमिबा जे आहेत किंवा अमिबुले जे आहेत तर ते त्या साइस्टमधून बाहेर येणार. ओके, आय होप की तुम्हाला हे प्रोसेस कळली असेल. नेक्स्ट आहे बडिंग. आता बडिंग जे आहे तर ते युनिसेल्युलरमध्ये पण होतं आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण होतं. आणि युनिसेल्युलरमध्ये आता आपण पाहतोय, मल्टीसेल्युलरमध्ये तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. सो बडिंग पाहण्याआधी आपल्याला अजून एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचं आहे. काय करायचं आहे की ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम द मार्केट. तुम्हाला माहिती आहे की ईस्ट वगैरे वापरतात कशासाठी, फर्मेंटेशन करण्यासाठी. ओके, सो ईस्ट तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं आणि तुम्हाला ॲक्टिव्ह पण ड्राय असलेलं ईस्ट आणायचं आहे. टेक 5 ml लकवम वॉटर. म्हणजे काय, चला आपण कोमट पाणी म्हणतो, गरम पण नाही आणि थंड पण नाही, असं कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 50 ml घ्यायचं आहे. 50 ml
लकवॉर्म वॉटर घ्यायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये. ॲड 5 ग्राम ऑफ ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ग्राम ईस्ट पावडर टाकायची आहे आणि 10 ग्राम टेबल शुगर टू दॅट वॉटर अँड मिक्स वेल दी मिक्सचर. आणि ते सगळं मिक्सचर तुम्हाला छान असं ढवळायचं आहे. मस्त रेसिपी सांगते. त्याच्यानंतर आहे कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस, आणि ते फ्लास्क तुम्हाला वॉर्म प्लेसमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त उष्णता नसेल पण थोडंसं गरम टेम्परेचर असेल त्या ठिकाणी ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आफ्टर ॲन आवर, 1 आवर झाल्यानंतर ते उघडून बघा आणि त्याच्यामध्ये एक ड्रॉप घ्यायचा आहे तुम्हाला आणि ग्लास स्लाइडवरती ठेवायचं आहे. त्याच्यावरती एक ग्लासचं कवर ठेवायचं आहे आणि काय करायचं, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघायचं. ओके, ते तुमच्या लॅबोरेटरीमध्ये असेलच स्कूलच्या, त्यामध्ये तुम्ही बघायचं आहे. सो मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल, गौर से देखिए उसको. यू विल सी द ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग. तुम्हाला काय दिसेल की त्याच्यामध्ये जे ईस्ट सेल आहेत ते काय करतात, बडिंग करतात. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण त्यासाठी शुगर का टाकले त्याच्यामध्ये, कारण एवढं सगळं का टाकलं, का तर त्या ईस्टला बडिंग करण्यासाठी फेवरेबल कंडिशन पाहिजे ना. मग ती फेवरेबल कंडिशन देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये शुगर टाकलं, आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं. एवढं सगळं टाकल्यानंतर बडिंगला काय मिळाली, फेवरेबल कंडिशन मिळाली. शुगर म्हणजे त्याला ॲबंडंट फूड मटेरियल मिळालं, ॲबंडंट वॉटर मिळालं, म्हणजे काय मिळालं, फेवरेबल कंडिशन मिळाली आणि आता ते इझिली बडिंग करू शकतं. सो तुम्हाला काय दिसेल की त्याच्यामध्ये ईस्ट जे आहे तर ते बडिंग करते. मग बडिंग म्हणजे काय, तर बडिंग म्हणजे काय, जे पॅरेंट ईस्ट सेल आहे तर त्याच्यावरती एक छान असं बल्ज येतं. अरे हे अमिबाचं सगळे डायग्राम्स आले. ओके, सो आधी आपण रीड करूया आणि मग डायग्राम एक्सप्लेन करूया. सो पहिल्यांदा काय होतं, एक जो पॅरेंट ईस्ट सेल आहे तर त्याच्यावरती ना असं एक छोटंसं बल्ज येतं. बल्ज म्हणजे काही ते दाखवलेलं आहे तुम्हाला, असं एक फुगवटा तयार होतो. ओके, सो काय होतं याच्यामध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट, जे की एक मल्टीसेल्युलर फंगस आहे, युनिसेल्युलर फंगस आहे. हे सांगायचं राहिलं, ईस्ट म्हणजे काय, एक युनिसेल्युलर फंगस आहे. म्हणजेच काय, एक सेलवालं फंगस माहिती असेल तुम्हाला, फंगाई किंगडममध्ये, फंगाई सब किंगडममध्ये किंगडम आहे याचा, काय आहे याचा किंगडम, ॲनिमालिया. सो ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटोटिक डिव्हिजन. ईस्ट सेल काय करतं, 2 डॉटर न्यूक्लियाय तयार करतं. आता तुम्ही जर ईस्ट सेलमध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 डॉटर न्यूक्लियाय, म्हणजेच इकडचं एक न्यूक्लियाय, इकडचं एक न्यूक्लियाय, 2 डॉटर न्यूक्लियाय पाहायला मिळतात. ओके, हे जे आतमध्ये आहे ना ग्रीन कलरचं ते न्यूक्लियस आहे. मेंदूवडे वगैरे असं काय नाही आहे ते तुम्हाला काही वाटेल. तर हे जे आहे आतमध्ये हे काय, न्यूक्लियस आहे. मग हे काय करतं, न्यूक्लियसचं मायटोटिक डिव्हिजन होतं आणि 2 न्यूक्लियस, म्हणजे इथं एक न्यूक्लियस, इथं एक न्यूक्लियस, म्हणजे टोटल हे न्यूक्लियस जे आहे ते डिवाईड होत असतं. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला 2 न्यूक्लियस पाहायला मिळतील, एक बल्जच्या पार्टमध्ये ज्या ठिकाणी फुगवटा आहे त्या पार्टमध्ये, आणि दुसरं जे आहे तर ते ॲक्च्युअल पॅरेंट ईस्टमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये काय होईल, हे जे बडवाला आहे किंवा हे जे बल्जवाला आहे तर ते काय होतं, या पॅरेंट सेलपासून म्हणजेच या ईस्टपासून सेपरेट होतं आणि ते सेपरेट झाल्यानंतर हे परत रिप्रोडक्शन करणार आहेत. सो याच्यामध्ये परत 2 न्यूक्लियस तयार होणार, परत त्याच्यापासून अजून ईस्ट, असं करत करत हे बर्ड टाईपमध्ये फॉर्म होते. म्हणजेच हा वेगळा, म्हणजे हा जो पॅरेंट आहे तर तो आहेच, पण त्याच्यासोबतच हा जो एक डॉटर ईस्ट आहे तर तो तयार होणार, हा अजून डॉटर ईस्ट, याच्यापासून असे तयार होत जाणार. ओके, सो इन धिस वे, आणि ईस्ट तयार झाल्यानंतर पूर्णतः डेव्हलप झाल्यानंतर दे स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. मग ते काय होतं, बर्ड पूर्ण तयार झाल्यानंतर सेपरेट होतं. सेपरेट झाल्यानंतर ते स्वतः इंडिपेंडेंटली राहू शकतं. काय त्याला म्हणतो आपण, इंडिपेंडेंटली राहत असताना डॉटर ईस्ट असं म्हणतो. सो इथपर्यंत होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. सो पहिला आहे याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन. दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे कशामध्ये होतं, फ्रॅगमेंटेशन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन, या रिप्रोडक्शनमध्ये द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स. यामध्ये काय होतं, जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्याची बॉडी मेनी फ्रॅगमेंट्समध्ये, फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, थोडक्यात पार्ट्समध्ये, मेनी पार्ट्समध्ये डिवाईड होते आणि ईच फ्रॅगमेंट म्हणजे ईच पार्ट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम. आता या ठिकाणी तुम्हाला बाजूला स्पायरोगायरा पाहायला मिळते, जे की एक प्रकारचं अलगी आहे. तर हे जे स्पायरोगायरा आहे तर हे आहे पॅरेंट स्पायरोगायरा. पॅरेंट स्पायरोगायरा काय होतं, डिवाईड होतं 2 पार्टमध्ये. हा पार्ट सेपरेट होतो, हा पार्ट सेपरेट होतो आणि ईच पार्ट इंडिपेंडेंटली राहायला लागतो. जस्ट त्याचे 2 तुकडे होतात. असे जर त्याला फेवरेबल कंडिशन मिळालं तर अजून पण तुकडे होऊ शकतात आणि प्रत्येक तुकडा जो आहे त्याचा प्रत्येक फ्रॅगमेंट जे आहे तर ते इंडिपेंडेंटली राहायला लागणार. दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते म्हणजे स्पॉन्जेस लाईक सायकॉन. तर सायकॉन कसा दिसतो तो पण तुम्हाला दिसेल. चॅप्टर नंबर 6मध्ये सायकॉन आहे. येस, या ठिकाणी आहे सायकॉन. सो हे बघा सायकॉन कसा दिसतो. सायकॉनमध्ये पण सेम आहे. सायकॉनमध्ये खूप चांगली रिजनरेशनची ॲबिलिटी असते. रिजनरेशन पण आपल्याला पाहायचं आहे, पण त्याआधी आपण फ्रॅगमेंटेशन पाहतो आहे. सायकॉनमध्ये काय होतं तर सायकॉनचे जे फ्रॅगमेंट्स आहेत तर ते पण तुटून खाली पडतात आणि ते तुटून खाली पडल्यानंतर
प्रत्येक सायकॉनपासून एक नवीन सायकॉन तयार होतं, म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंटपासून एक नवीन सायकॉन तयार होतं. सो इन दिस वे हे सायकॉन आहे. त्याच्यानंतर परत आपण आपल्या चॅप्टरमध्ये जाऊया. वेअर आर यू, हा मिल गया. उसके बाद दिया है की वेरेवर दॅर इज प्लेंटी ऑफ वॉटर आणि न्यूट्रियंट्स, जेव्हा पण प्लेंटी ऑफ वॉटर असेल आणि न्यूट्रियंट्स म्हणजेच काय फेवरेबल कंडिशन असेल अवेलेबल टू स्पायरोगायरा, इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट. त्याचे फिलामेंट्स, त्याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत तर ते खूप वेगाने जलद गतीने मोठे होऊ लागतात, म्हणजेच डेव्हलप होऊ लागतात आणि डेव्हलप इन टू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिवाइड पण होतात, ब्रेक पण होतात, डेव्हलप पण होतात. आणि इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा, आणि प्रत्येक जो पार्ट आहे तर तो डेव्हलप होतो. डेव्हलप झाल्यानंतर ग्रोनअप झाल्यानंतर इंडिपेंडेंटली लाईफ जगू लागतो, ज्याला की आपण न्यू स्पायरोगायरा फायबर असं म्हणतो. आणि इफ द बॉडी ऑफ सायकॉन, आता आपण सायकॉन पाहिलं तर सायकॉन जर ॲक्सिडेंटली ब्रेकअप झालं तर त्याच्यापासून पण मेनी फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि इच फ्रॅगमेंट डेव्हलप होतं आणि नवीन सायकॉन म्हणून जगू लागतं. ओके, सो हे होतं फ्रॅगमेंटेशनबद्दल. नेक्स्ट आहे रिजनरेशन. सो तुम्ही घरामध्ये पाल पाहिले असेल ना, पाल लिझार्ड. सो वॉल लिझार्ड जर तुम्ही पाहिली असेल, कधीतरी निरीक्षण केलं असेल, ती लिझार्ड असते. तर लिझार्ड काय करते माहिती आहे, असं जर काही ॲक्सिडेंटल केस असेल तर ती त्याची शेपूट स्वतः लिव्ह करते, म्हणजे कापून टाकते स्वतःची शेपूट, किंवा त्याची शेपूट जर कापली गेली एमर्जन्सीमध्ये तर ती स्वतः नवीन शेपूट उगवू शकते. ती उगवत असताना एक बर्डसारखं शेप तयार होतं आणि मग ती शेपूट नवीन तयार होते. आणि कधी कधी ॲक्सिडेंटल केसमध्ये जर पाय पण, म्हणजे तिला पाय असतात पण ती पायावरती चालत नाही, ती क्राउल करते, ती रेप्टाईल आहे, म्हणजे ती काय करते म्हणतो आपण, भिंतीवरती वगैरे अशी चढते ना, आणि तिच्या पायाला काय असतात, असे पॅड टाईप काहीतरी असतं जेणेकरून ती भिंतीला चिटकून राहील आणि ती खाली नाही पडणार. ओके, सो कधी कधी ॲक्सिडेंटल केसमध्ये जर तिचा पाय वगैरे तुटला गेला तर ती नवीन पाय पण तिला नवीन उगवून येतो. ओके, सो लिझार्ड काय करते, एमर्जन्सी केसमध्ये स्वतःचे जे काही पार्ट्स आहेत ते डिस्कार्ड करते, किंवा एमर्जन्सीमध्ये तुटून पडतात तिचे पार्ट्स आपोआपच, आणि हे जे डिस्कार्डेड पार्ट्स आहेत तर ते रिजनरेट करते आफ्टर सम पिरियड. ओके, आणि रिजनरेशन करताना एक बल्ज टाईप असं लेअर तयार होतो, म्हणजे लेअर म्हणजे काय म्हणतो आपल्याला, एक थोडंसं बर्ड टाईप काहीतरी तयार होतं आणि त्यापासून नवीन शेप टिकला येते. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन, आणि हे एक लिमिटेड रिजनरेशन आहे. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन, काही सर्टन सिच्युएशनमध्ये ॲन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी. प्लॅनेरिया जे आहे, प्लॅनेरिया वगैरे मी असं हातबीत काय लावला नाही त्याला. सो प्लॅनेरिया जे आहे ते तुम्हाला ते मायक्रोस्कोप खाली किंवा असं पण बघायला मिळेल सर्टन सिच्युएशन्समध्ये. सो प्लॅनेरिया जे आहे तर ते काय करतं, ते लिमिटेड रिजनरेशन शो करत नाही, जसं की हे जे आहे काय त्याचं नाव, लिझार्ड. तर लिझार्ड काय करतं, फक्त शेपटी तुटली तरच ती नवीन येऊ शकते, किंवा फक्त पाय तुटले तरच ते नवीन येऊ शकतात, पण ही त्याचं रिप्रोडक्शन नाही आहे, हे रिप्रोडक्शनसाठी हेल्प नाही करत. मग रिप्रोडक्शन कसं करते लिझार्ड, तर अंडी देऊन करते. सो लिझार्डची अंडी असतात आणि त्यापासून नवीन बेबी लिझार्ड वगैरे तयार होतं. सो हे त्याचं रिप्रोडक्शन नाही आहे, हे फक्त एक लिमिटेड रिजनरेशन आहे, की ज्यामधून फक्त ते डिस्कार्डेड पार्ट नवीन आणू शकते किंवा नवीन निर्माण होऊ शकतं. पण प्लॅनेरियामध्ये काय होतं, प्लॅनेरियामध्ये त्याचं डोकं तुटतं, त्याचे पाय तुटतात, पाय म्हणजे तिची शेपटी तुटते, आणि मधलं बॉडी पार्ट, या प्रत्येकापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतं. म्हणजे कसं, तर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला ड्रॉइंग पण दाखवलेलं आहे, एक पॅरेंट प्लॅनेरिया दाखवलेला आहे, आणि हा जो प्लॅनेरिया आहे तर ह्याचं मधलं पार्ट जे आहे, आता एक मिनिट लेट मी झूम. सो हा जो प्लॅनेरिया आहे हा मेन प्लॅनेरिया आहे, हा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो, एक डोक्याकडचा पार्ट, एक शेपटीकडचा पार्ट आणि एक मधलं पार्ट. सो डोक्याकडचा पार्ट जे आहे त्याच्यापासून एवढा पार्ट त्याच्याकडे नाही आहे, सो एवढा पार्ट ते आपोआप स्वतः त्याची बॉडी रिजनरेट करते. सो याच्यापासून एक नवीन प्लॅनेरिया तयार झाला. आता शेपटीकडचा जो भाग आहे त्याच्याकडे वरचं डोकं आणि पोट, म्हणजे पोटाकडचा भाग म्हणूया आपण, ते त्याच्याकडे नाही आहे, मिडल बॉडी आणि अप्पर बॉडी नाही आहे. मग ते काय करणार, मिडल बॉडी आणि अप्पर बॉडी तयार करणार आणि अजून एक नवीन प्लॅनेरिया तयार करणार, दुसरा प्लॅनेरिया तयार झाला. आता जो मिडल पार्ट आहे त्याच्याकडे अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी नाही आहे, मग ते अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी तयार करणार आणि तिसरा पार्ट तयार होणार. ओके, सो अशा पद्धतीने एका प्लॅनेरियापासून 3 प्लॅनेरिया तयार होतात, पण आपण मानताना फक्त 2च तयार होतात असं मानतो का, तर हे जे प्लॅनेरिया आहे तर आपण असं म्हणतो की हा एक ओरिजिनल आहेच, पण हे 2 अजून तयार झाले, म्हणजे आपण मानताना असं म्हणतो की एक प्लॅनेरिया 2 प्लॅनेरिया अजून तयार करू शकतो, म्हणजे हा स्वतः एक आणि हे त्याचे 2 पार्ट्स. ओके, सो अशा पद्धतीने 2 प्लॅनेरिया तयार होतात. हे काय झालं, हे प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन आहे, पण तरी पण आपण रिजनरेशनला रिप्रोडक्शन असं मानत नाही. नेक्स्ट आहे नेक्स्ट हा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म्ड, 2 नवीन प्लॅनेरिया तयार होतात. भलेही 3 होत असले तरी पण एक प्लॅनेरिया ओरिजिनल आहे असं आपण मानतो, आणि मग हे 2 जे आहेत तर ते तयार झालेले आहेत असं आपण मानतो. ओके, नेक्स्ट आहे बडिंग पहले भी देखा है, परिचय हो गया इससे काय आपण यांच्याशी, असं काहीतरी, माझं हिंदी थोडं मुळकं थोडं काय, परिचय झाला आपल्या याच्याशी. सो आता या ठिकाणी हे युनिसेल्युलरमध्ये होतं जे की ईस्टमध्ये आहे, आणि बडिंग हे मल्टीसेल्युलर आहे जे की हायड्रामध्ये होतं. हायड्रा कोण आहे, हायड्रा एक प्लांट आहे.
हायड्रा जे आहे निडारिया फायलममधलं आहे. निडारिया फायलम काय आहे 6th चॅप्टरमध्ये तुम्हाला कळेल. ओके, सो हायड्रा जे आहे निडारिया फायलममधलं आहे आणि हायड्रा जे आहे तर ते बडिंग मेथडनी रिप्रोडक्शन करतं, म्हणजेच नवीन हायड्रा बडिंग मेथडनी तयार होतं. ओके, सो इन केस ऑफ हायड्राच्या केसमध्ये अंडर फेवरेबल कंडिशन म्हणजे जिथे ॲबंडंट अमाऊंट ऑफ फूड मटेरियल आणि वॉटर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ बॉडी, हायड्रामध्ये असं एक स्पेसिफिक पार्ट आहे की ज्या ठिकाणी हायड्रा असं ओरिजिनल असतं. हायड्रामध्ये या ठिकाणी एक बड तयार होतं. बड म्हणजे थोडक्यात कळी तयार होते आणि या बडपासून इथे नवीन हायड्रा तयार होऊ लागतं, ज्याला की आपण नॅसेंट हायड्रा म्हणतो. म्हणजे बेबी हायड्रा जे असतं त्याला आपण नॅसेंट हायड्रा म्हणतो. मग हे हायड्रा तयार होत असताना इथे जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्णतः मेन हायड्राला म्हणजे पॅरेंट हायड्राला अटॅच आहे. म्हणजे याचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ते सगळं पॅरेंट हायड्राला अटॅच असतं. आता जेव्हा हे हायड्रा थोडं मोठं होईल म्हणजे जेव्हा ते पूर्ण ग्रोनअप होईल, त्याची डेव्हलपमेंट होईल, तेव्हा त्याच्यापासून सेपरेट होतं आणि ते जमिनीवरती येतं आणि त्याची परत ते नवीन हायड्रा म्हणून येतं. परत त्याला बळ येणार, परत त्यापासून नवीन हायड्रा तयार होणार. असं करत करत रिप्रोडक्शन याचं होत जाणार हायड्राचं. ओके, सो तेच आता आपण रीड करूया इथे व्यवस्थित सविस्तर. सो नेक्स्ट आहे ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ द बॉडी ऑफ द हायड्रा अँड आउटग्रोथ म्हणजे ते जे बळ आहे तर ते तयार होतं. ओके, सो बाय रिपीटेड डिव्हिजन. मग ते बळ कसं तयार होतं तर एका स्पेसिफिक पार्टवरती रिपीटेड मायटोटिक सेल डिव्हिजन होतं. मायटोटिक सेल डिव्हिजन झाल्यानंतर या ठिकाणी एक बड तयार होतं. ओके, सो आफ्टर दॅट आहे की बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली. हे बड पटपट ग्रो होतं आणि फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा आणि ते बड कन्वर्ट होतं एका स्मॉल हायड्रामध्ये. ओके, हे काय झालं स्मॉल हायड्रा तयार झालं, ज्याला की आपण नॅसेंट हायड्रा म्हणतो. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ द पॅरेंट हायड्रा. मग हे जे नवीन तयार झालेलं हायड्रा आहे, अरे इथे आहे ना, हां, हे जे नवीन तयार झालेलं हायड्रा आहे तर हे हायड्रा आणि याचं म्हणजे मेन हायड्रा आणि नवीन हायड्रा या दोघांचं डर्मल लेअर म्हणजे काय स्किन लेअर जो आहे तर तो सेम असतो. सोबतच डायजेस्टिव्ह कॅव्हिटी पण सेम असते. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. पॅरेंट हायड्रा जी आहे, मम्मा हायड्रा जी आहे तर ती आपल्या बेबीला छानसं फूड वगैरे सगळं न्यूट्रिशन वगैरे सगळं सप्लाय करत असते. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ वेन इट ग्रोज अप. आणि हे जे बडिंग हायड्रा आहे तर ते जेव्हा ग्रोथ म्हणजे त्याची पूर्ण ग्रोथ होईल तेव्हा ते याच्यापासून मदर हायड्रापासून म्हणजेच पॅरेंट हायड्रापासून सेपरेट होणार आणि ते इंडिपेंडंटली राहू लागणार. ओके, आणि त्याची परत फर्दर ग्रोथ होणार. सो इन दिस वे हे होतं बडिंग इन दी हायड्रा. आफ्टर दॅट व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. सो व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन हा शब्द तुम्ही ऐकला होता याआधी आणि तोच आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन म्हणजे काय? प्रपगेशन म्हणजे काय? रिप्रोडक्शन. ओके, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे ते व्हेजिटेबल्सचे पार्ट्स आहेत ना, सो व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट आहे, मुळं, स्टीम जसं बुंधा, लीफ त्याची पानं, बड त्याची कळी एक्सेट्रा, याला आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता हे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे याच्या मदतीने जे पण रिप्रोडक्शन होतं त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. कोणते कोणते आहेत? रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहे, बड आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन इन पोटॅटोज इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज. तुम्हाला माहिती आहे का पोटॅटोवरती जे पण असे म्हणजे खूप दिवस पोटॅटो ठेवल्यानंतर जे पण असे एक खड्डेमधून काय तर ते ग्रीन कलरचं रूट टाईप काहीतरी येतं त्याला आपण काय म्हणतो बटाट्याचे डोळे. ओके, सो त्याला आपण पोटॅटोचे आईज म्हणतो. सो पोटॅटोच्या आईजपासून नवीन पोटॅटोज तयार होतात. आणि ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी. तर याच्यावरती काय होतं जे वेनेशन्स आहेत पानावरचे तर पानाच्या वेनेशन्सवरती अजून पानं तयार होतात आणि मग हे पान सेपरेट होणार, हे पान सेपरेट होणार आणि नवीन त्याच्यापासून रोप तयार होणार. सो हे ब्रायोफायलम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्रायोफायलम. इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. त्याच्या लीफवरती वेनेशनवरती बर्ड्स प्रेझेंट आहेत. त्या बर्ड्स म्हणजे लीफ वेनेशन म्हणजे लीफ मार्जिनवरती काय आहेत बर्ड्स प्रेझेंट आहेत. त्या बर्ड्सपासून नवीन पानं येतात आणि ती पानं मोठी झाल्यानंतर इंडिपेंडंटली राहू लागतात. इन द केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन आणि ग्रासेस. शुगर केन म्हणजे ऊस कधी गावाकडे गेलं तर पाहिलं असेल तर त्याच्यावरती ना इथे नोड तयार होतं. ओके, सो नोड्स तयार झाल्यानंतर त्या नोड्सच्या मदतीने नवीन शुगर केन तयार होतं. शुगर केनमध्ये पण आणि ग्रासेसमध्ये पण. प्लांट्स लाईक कॅरोट आणि रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा प्रपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. जे पण रॅडिश आणि कॅरोट असतात तर ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन त्यांच्या रूट्सच्या मदतीने करत असतात. सो हे आहे स्वीट पोटॅटो. आणि रॅडिश वगैरे दाखवले का? लेट मी चेक. नाही दाखवले. सो रॅडिश वगैरे आहे तर ते त्यांच्या रूट्सच्या सहाय्याने नवीन जे पण त्यांचे स्पीशीज आहेत तर ते पुढे चालू ठेवतात. ओके, नेक्स्ट आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन आपण लास्ट चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं, पुन्हा एकदा बघूया. सो स्पोर फॉर्मेशन पाहण्याआधी तुम्हाला एक छोटंसं एक्सपेरिमेंट करायचं आहे. काय करायचं आहे बघूया. टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड म्हणजेच भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. ह्युमिड म्हणजे दमट हवामानामध्ये ठेवा जेणेकरून ते लवकर खराब होईल किंवा त्याच्यावरती लवकर फंगस तयार होईल. फंगस विल ग्रो ऑन इट. त्याच्यावरती फंगस तयार होईल विदिन 2 to 3 days.
2 ते 3 दिवसामध्ये त्याच्यावरती फंगस तयार होईल. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि ही फंगस तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा आणि त्याचं डायग्राम ड्रॉ करा. त्यांनी ऑलरेडी डायग्राम ड्रॉ करून दिलेला आहे या ठिकाणी. ओके. नेक्स्ट आहे फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. तुम्हाला माहिती आहे का की फंगायची बॉडी फिलामेंटस असते. फिलामेंटस म्हणजे काय, त्याच्यावरती फिलामेंट्स असतात आणि दे हॅव स्पॉरेंजिया. आता त्याचं तुम्ही पाहिलं, तुम्हाला ऑलरेडी डेरीमेड डायग्राम ड्रॉ करून दिला आहे. तर हे जे ब्रेड आहे, ब्रेड जर खूप दिवस तुम्ही दमट हवामानामध्ये ठेवलं तर त्याच्यावरती ग्रीनिश कलरचा लेअर तयार होतो. जसं की मेटल, तुम्ही जर मेटलची जर रिॲक्शन झाली ॲटमॉस्फिअरसोबत तर ते गंजतं. त्याचप्रमाणे ब्रेड जर तुम्ही मॉइस्ट एअरमध्ये ठेवलं, मॉइस्ट एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं तर ते अशा प्रकारे ग्रीनिश लेअर त्याच्यावरती तयार होतो, म्हणजेच ते खराब होतं, स्पॉईल होतं. आता याच्यामध्ये हे जे ग्रीनिश लेअर आहे ते काय आहे, इट इज फंगस. मग आता हे फंगस कसं तयार झालं, तर हे जे फंगस आहे तर हे फंगस पण रिप्रोडक्शन करतं. कारण एक फंगस तयार झालं तर फक्त एकाच ठिकाणी होईल, पण ते रिप्रोडक्शन करतं आणि पूर्ण भाकरीभर पसरतं. ओके. सो हे जे फंगस आहे तर याचे जे अँटिनाज आहेत ना, त्या अँटिनाजच्या वरी तुम्हाला बॉल दिसत आहेत. सो बॉल काय आहेत, स्पॉरेंजिया आहेत. त्या स्पॉरेंजियाच्या आतमध्ये खूप सारे स्पोर असतात, म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणूया की फंगसच्या बिया असतात असं आपण थोडक्यात म्हणूया. त्याच्या आतमध्ये खूप सारे स्पोर म्हणजे फंगसच्या बिया असतात. आता ना हे जेव्हा पूर्ण भरणार, पूर्ण तयार होणार तेव्हा ते फुटतं, ब्रस्ट होतं. ब्रस्ट झाल्यानंतर ते साधारणतः असं दिसतं आणि याच्यामधून हे जे सगळे स्पॉरेंजिया आहेत तर ते निघून जातात आणि ते स्पोर्स जे आहेत तर ते स्पोर्स निघाल्यानंतर ब्रेडवरतीच पडतात, म्हणजे भाकरीवरतीच पडतात आणि ते प्रत्येक स्पोरपासून नवीन नवीन अँटिना म्हणजे अशा प्रकारचे फंगस तयार होतात. मग ते स्पोर्स ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी परत ते फंगस होणार, अशी करत ती फंगस पूर्ण भाकरीभर पसरते. ओके. सो वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड, जेव्हा ते स्पॉरेंजियामध्ये स्पोर्स तयार होतात, स्पॉरेंजिया बस्ट, ते स्पॉरेंजिया बस्ट होतं आणि स्पोर्स आर रिलीज आणि ते स्पोर्स बाहेर पडतात. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट आणि वॉर्म प्लेस, आणि हे जे स्पोर्स आहेत तर ते वॉर्म प्लेसमध्ये किंवा मॉइस्ट प्लेसमध्ये दमट हवामानामध्ये परत जर्मिनेट होतात आणि त्यापासून नवीन फंगल कॉलोनी तयार होते. ओके. सो इन धिस वे फंगाय जे आहे ते रिप्रोडक्शन करतात विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्मेशन प्रोसेस. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आतापर्यंत आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं, आता आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरं आहे फर्टिलायझेशन. सो लेट अस स्टार्ट. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 जर्म सेल आवश्यक असतात, फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट. याच्यामध्ये 2 गॅमेट आवश्यक असतात, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. म्हणजे ही प्रोसेस सिंगल पॅरेंट आहे का, नाही. याच्यामध्ये 2 पॅरेंटची आवश्यकता असते, फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट. सो 2 मेन प्रोसेसेस ऑकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट आहे गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. गॅमेट्स कशाने तयार होतात, मिओसिसने तयार होतात. आणि इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. आणि आपण पाहिलेलं आहे की मिओसिसमध्ये क्रोमोझोम नंबर काय होतं, हाफमध्ये रिड्यूस होतं. म्हणजे एका पॅरेंट सेलपासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात. म्हणजे काय झालं, क्रोमोझोम नंबर रिड्यूसेस टू हाफ आणि हेच हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड आणि त्याच्यामुळे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. नेक्स्ट आहे अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. आता 2 हॅप्लॉइड गॅमेट्स, मदरचं हॅप्लॉइड गॅमेट, फादरचं हॅप्लॉइड गॅमेट जेव्हा एकत्र येणार तेव्हा जे झायगोट तयार होणार ते कसं असणार, डिप्लॉइड. हॅप्लॉइड इज इक्वल टू डिप्लॉइड, 1 + 1 इज इक्वल टू 2. सो डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. हेच मी सांगितलं, हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतं. तर झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस, आणि हे जे झायगोट तयार होणार आहे, गॅमेट आलं झायगोट तयार झालं. हे जे झायगोट तयार होणार आहे तर ते काय होतं, स्वतःमध्ये मायटोटिक डिव्हिजन करतं. म्हणजे हे झायगोट काय आहे, बेसिकली 1 सिंगल सेल आहे. ओके, 1 सिंगल सेल आहे. सो हे झायगोट मायटोटिक डिव्हिजननी खूप साऱ्या प्रमाणात डिवाइड होतं. मग एकाचे 2 होणार, 2चे 4 होणार, असे करत खूप सारे डिवाइड होतात आणि यापासून एक एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे मास ऑफ सेल्स तयार होतं, म्हणजे सेल्सचा एक गोळा तयार होतं आणि हा असतो एम्ब्रिओ. आणि हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो आणि त्यापासून एक बेबी तयार होतं. ओके. सो ह्युमॅन बीइंग्समध्ये असेल तर बेबी, आणि जर प्लांट्समध्ये वगैरे असेल तर त्यापासून नवीन जे ऑर्गॅनिझम आहे किंवा त्यांच्या स्पीशीजमधले जे पण नवीन असेल तर ते तयार होणार आहे. सो या रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स, दॅट इज मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट, आर इन्वॉल्ड इन धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. फ्युजन ऑफ मेल गॅमेट फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट. अच्छा, मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट, मेल पॅरेंटचं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट, फिमेल पॅरेंटचं फिमेल गॅमेट यांचं काय होतं, फ्युजन होतं, म्हणजे ते युनाईट होतात. ओके. म्हणजेच या ठिकाणी मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं युनियन होणार आणि यापासून झायगोट तयार होणार. आणि ड्यू टू धिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज रिकम्बाईंड जीन्स ऑफ बोथ दी पॅरेंट्स. आता या ठिकाणी दोन्हीकडून येणारे जे पण गॅमेट्स आहेत त्यांचे ते युनाईट होत आहेत, त्यांचं फ्युजन होतं आहे. त्याच्यामुळे याच्याकडूनचे पण कॅरेक्टरिस्टिक्स या झायगोटमध्ये असणार आहेत, त्याच्याकडूनचे पण कॅरेक्टरिस्टिक्स या झायगोटमध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे नवीन बेबी जे तयार होतं त्याच्यामध्ये मदरचे पण आणि फादरचे पण दोघांचे पण कॅरेक्टरिस्टिक्स असतात.
So next, hence the new individual shows similarity with the parents for some characters and he has some characters different than both the parents. आणि या दोघांचे जेनेटिकली रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काही कॅरेक्टर असे असतात की जे ना मदरचे असतात ना फादरचे असतात, ते वेगळेच काहीतरी असतात. सो डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. आणि प्रत्येकजण वेगळा दिसतो. असं आहे का की दोन माणसं सेम दिसतात? खूप रेअर केसमध्ये असं कुठेतरी घडतं. पण असं आहे का की जगामधली सगळी माणसं सारखी दिसतात? तर नाही, प्रत्येक माणूस वेगवेगळं दिसतं. मग हे कशामुळे आहे? ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन. या सगळ्या व्हरायटी कशामुळे आहेत? जेनेटिक व्हेरिएशनमुळे. So after that, genetic variation helps the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय होतं? ऑर्गॅनिझम्सला एन्व्हायरमेंटप्रमाणे स्वतःला चेंज करता येतं, स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन्स करता येतात आणि त्याच्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवता येतं. ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्स फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. आणि याच्यामुळे प्लांट्स आणि ॲनिमल्स ते स्वतःला ऱ्हास पावण्यापासून वाचवू शकतात. What would have been happened if male and female gametes had been diploid? जर मेल आणि फिमेल गॅमेट्स डिप्लॉइड म्हणजेच 2n फॉर्ममध्ये असते तर काय झालं असतं? सो हे 2n फॉर्ममध्ये असतील तर तयार होणारा झायगोट 4n झाला असता. म्हणजे त्या झायगोटमध्ये डबल क्रोमोझोम्स झाले असते. कारण ऑलमोस्ट जेव्हा नॉर्मल झायगोट असतो त्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात आणि तयार होणाऱ्या या झायगोटमध्ये 4n म्हणजे 46 + 46 92 होतात ना. 92 क्रोमोझोम झाले असते. म्हणजे याच्यामध्ये काय झालं असतं? एक ॲबनॉर्मॅलिटी तयार झाली असते, काहीतरी आजार घेऊन ते बेबी जन्माला येईल. ओके, सो त्याच्यामुळे या ॲबनॉर्मॅलिटीज होऊ नयेत म्हणून हे जे गॅमेट्स असतात तर ते हॅप्लॉइड असतात. सो व्हॉट वूड हॅव बीन हॅपन इफ एनी ऑफ द सेल्स इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. जर मिओसिसच्या मेथडनी नेचरमधले सेल्स डिवाईड झाले नसते तर काय झालं असतं? तर हॅप्लॉइड सेल्स आले नसते. हॅप्लॉइड सेल्स आले नाहीत म्हणजे डिप्लॉइड सेल्स एकत्र आले असते. म्हणजे तयार होणारी फ्युचर जनरेशन ॲबनॉर्मॅलिटीजने तयार झाली असती. ओके, सो नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्होरल्स ॲज कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. व्होरल्स म्हणजे बेसिकली एक असं स्ट्रक्चर आहे जसं की कॅलेक्स म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. कॅलेक्स म्हणजे फ्लावरच्या खाली जे पण ग्रीन कलरचं असतं तर ते, आणि त्याच्या मेंबर्सला आपण सेपेल्स म्हणतो. नेक्स्ट आहे कोरोला म्हणजे जे पण पाकळ्या असतात, पेटल्स, जे की वेगवेगळ्या कलरचे असतात, पिंक कलर, येलो कलर, जे पण कलर असेल तर ते कलरफुल असतात. नेक्स्ट आहे अँड्रोशियम, जे की फ्लावरचा मेल पार्ट आहे, आणि गायनोशियम फ्लावरचा फिमेल पार्ट. अँड्रोशियम मेल गॅमेट देतं आणि गायनोशियम फिमेल गॅमेट. ओके, सो हे 4 व्होरल्स आहेत कोणत्या पण फ्लावरचे, जे पण रिप्रोडक्टिव्ह पार्ट असेल त्याचे. नेक्स्ट आहे अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड, म्हणजे आउटसाईड कॅलेक्स, त्याच्यानंतर कोरोला, त्याच्यानंतर अँड्रोशियम, त्याच्यानंतर गायनोशियम. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल व्होरल्स. अँड्रोशियम आणि गायनोशियमला इसेन्शियल व्होरल्स म्हणतात कारण रिप्रोडक्शनसाठी ते आवश्यक आहेत, बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. वेअरॅज कॅलिक्स आणि कोरोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी व्होरल्स, कारण दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ इनर व्होरल्स. म्हणजेच कॅलेक्स आणि कोरोला आवश्यक आहेत प्रोटेक्शन करण्यासाठी कोणाचं? अँड्रोशियम आणि गायनोशियमचं. सो मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड एज सेपल्स. जे पण ग्रीन कलरचं असतं फ्लावरच्या खाली तर त्याला आपण कॅलेक्स म्हणतो, ज्याच्या मेंबर्सला म्हणजे कॅलेक्सच्या एका पार्टला, जसं की या ठिकाणी कॅलेक्स आहे तर फक्त एवढं सेपल, हे एक सेपल, असं करत ते पूर्ण मिळून कॅलेक्स आणि एका पार्टला सेपल, एका मेंबरला सेपल. अँड दे आर ग्रीन कलर, आणि ते ऑलवेज ग्रीन कलरचे असतात. आणि मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड एज पेटल्स. आणि कोरोलाचे जे मेंबर्स असतात म्हणजे ज्या पाकळ्या असतात त्यांना त्याच्या एका पार्टला म्हणजे एका पाकळीला आपण पेटल म्हणणार आणि सगळे मिळून कोरोला. सो नेक्स्ट आहे कोरोना नाही. सो दे आर व्हेरियसली कलर्ड आणि ते कलरफुल असतात. ते कोणत्या पण कलरचे असतील, जो त्या फ्लावरचा कलर असेल तो पेटल्समुळे असतो. आता या ठिकाणी फ्लावरचे काही पार्ट्स आहेत. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पेडिकल आहे म्हणजे देठ, ज्याने फ्लावर त्या स्टीमला टच असतो किंवा प्लांटला टच असतो. नेक्स्ट आहे कॅलेक्स, सेपल्स, त्याच्या मेंबर्सला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे कोरोला, त्याच्या मेंबर्सला पेटल्स. त्याच्यानंतर हे जे पार्ट आहे याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तर तो मेल पार्ट आहे म्हणजे अँड्रोशियमचे पार्ट आहे. हे जो आहे गायनोशियमचं म्हणजे फिमेल पार्ट आहे. याच्यामध्ये वर आहे स्टिग्मा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अँथर आहे, फिलामेंट्स आहेत, त्याच्यानंतर स्टाईल आहे हे पूर्ण, त्याच्यानंतर इथे ओवरी आहे, याच्यामध्ये ओव्ह्यूल पण असतात, हे पूर्ण गायनोशियमचं पार्ट आहे. नेक्स्ट आहे अँथर आणि फिलामेंट हा अँड्रोशियमचं पार्ट आहे. ओके, सो आफ्टर दॅट आता फ्लावरमध्ये पण रिप्रोडक्शनमध्ये अजून 2 प्रकार आहेत. काही फ्लावर्स बायसेक्शुअल असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम सेम फ्लावरमध्ये प्रेझेंट असतं. जसं की या फ्लावरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे कसं आहे, बायसेक्शुअल आहे. याच्यामध्ये इथे अँड्रोशियम पण आहे आणि इथे जे आहे गायनोशियम पण आहे. ओके, सो याचं एक्झाम्पल आहे हिबिस्कसचं फ्लावर जर तुम्ही पाहिलं तर ते बायसेक्शुअल असतं, त्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम सेम फ्लावरमध्ये
प्रेझेंट असतं. आणि अ फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबोव मेन्शन 2 व्होरल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. जे फ्लावर असे असतात की ज्यामध्ये एकतर अँड्रोशियम असेल किंवा एकतर गायनोशियम असेल, दोघांपैकी एक काहीतरी असेल, त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर बोलतो. फॉर एक्झाम्पल आहे जसं की पपाया. ओके, त्याच्यामध्ये फक्त एकामध्ये एकच कुठलं तरी पार्ट असतं, एकतर अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल. जसं की हे फिमेल फ्लावर आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त गायनोशियम सिस्टीम असणार. हे मेल आहे याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम सिस्टीम असणार. ओके, सो आफ्टर दॅट मेनी फ्लावर्स हॅव द स्टाल्क. स्टाल्क म्हणजे काय, देठ. सपोर्टसाठी त्यांच्यामध्ये देठ असते, त्यांना आपण पेडिकल बोलतो. त्याच्यानंतर पेडिसल बोलतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सच फ्लावर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट. आणि ज्यांना स्टाल्क असतं त्यांना आपण पेडिसिलेट म्हणतो, आणि ज्यांना स्टाल्क नसतं त्यांना आपण ससाईल बोलतो. व्हॉट वी कॉल ससाईल. सो ज्यांना स्टाल्क असेल त्यांना आपण पेडिसिलेट म्हणणार, आणि ज्यांना स्टाल्क नसेल त्यांना आपण ससाईल बोलणार. अँड्रोशियम इज मेल व्होरल. अँड्रोशियम हे मेल व्होरल आहे आणि इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज स्टेमन्स. सो अँड्रोशियम हे एक मेल व्होरल आहे आणि त्याचे जे काही मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये येणारे जे पण पार्ट्स आहेत त्यांना आपण म्हणतो स्टेमन्स. गायनोशियम इज फिमेल व्होरल आणि त्याच्या पार्ट्सला आपण म्हणतो कार्पल्स. सो मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड ॲज कार्पल्स. दीज मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड. हे सेपरेट असू शकतात किंवा युनायटेड म्हणजे एकत्र पण असू शकतात. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल ईच ऑफ द कार्पल्स. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओव्हरी कुठे प्रेझेंट आहे, कार्पल्सच्या एंडला. सो दिस इज वॉट ओव्हरी. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम दी ओव्हरी. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ओव्हरीपासून वरती हे काय आहे, स्टाईल. जे पण तुम्हाला असं एक अँटिनासारखं दिसते तर ते काय आहे, स्टाईल आहे. ओके, त्याच्यानंतर आफ्टर दॅट आता आपण गायनोशियमच्या प्रत्येक पार्टबद्दल बघणार आहोत. सो नेक्स्ट आहे त्याच्यानंतर स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टाईल. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फ्लावरच्या सगळ्यात वरती आहे स्टिग्मा. हे आहे स्टाईल जे की ओव्हरीपासून निघालेलं आहे. इथे आहे ओव्हरी. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, अजून झूम करूया आपण. या ठिकाणी आहे ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये हे जे आहे ते सगळे ओव्ह्यूल्स आहेत. ओके, ओव्ह्यूल्स. सो नेक्स्ट ओव्ह्यूल्स नंतर पुढे आहे एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक तयार होते बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. सो इच एम्ब्रिओ सॅक कन्सिस्ट अ हॅप्लॉइड एग सेल. त्याच्यामध्ये हॅप्लॉइड एग सेल असतं आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय. एक हॅप्लॉइड एग सेल असतं आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय. हे सगळं कशामध्ये असतं, एम्ब्रिओ सॅकमध्ये. एम्ब्रिओ सॅक कुठे असतं, ओव्ह्यूलमध्ये, जे की मिओसिसने तयार होतं. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफॉर्म टू द स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. सो पॉलिनेशन म्हणजे काय, अँथर कोणाचा पार्ट आहे, अँड्रोशियमचा म्हणजे मेल पार्ट आहे. सो हे जे अँथर आहे तर ते या स्टिग्मावरती जातं. आता ते कसं जातं ते आपण पुढे बघणार आहोतच. पण स्टिग्मा काय आहे, फिमेल पार्ट आहे म्हणजे गायनोशियमचा पार्ट आहे. अँथर मेल पार्ट आहे, अँड्रोशियमचा पार्ट आहे. सो मेल आणि फिमेलचं पार्ट या ठिकाणी युनाईट झालेले आहेत. सो म्हणजेच या ठिकाणी रिप्रोडक्शन सुरू झालेलं आहे. सो नेक्स्ट आहे आता हे कशा पद्धतीने होतं पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ एबायोटिक एजंट. म्हणजे जसं की विंडमुळे ते जे अँथर आहे तर ते स्टिग्मावर जाणार, त्याच्यामुळे पॉलिनेशन होतं. किंवा पावसाच्या पाण्यामुळे अँथर स्टिग्मावर जाणार. किंवा बायोटिक एजंट म्हणजे जसं की बटरफ्लाय असेल, अजून हनीबी असेल तर ते फ्लावरमधून असे तसे फिरत असतात. सो त्यांच्या पायाला चिटकून किंवा त्यांच्या बॉडीला चिटकून वगैरे ते जे अँथर आहेत तर ते स्टिग्मावर जातात आणि पॉलिनेशन होतं. सो स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. आणि जेव्हा ते अँथर स्टिग्मावर पडणार तेव्हा स्टिग्मा स्टिकी होतं आणि पॉलिनेशनमुळे. आणि पोलन्स जर्मिनेट वेन दे फॉल अपॉन द स्टिकी स्टिग्मा. आणि जे पॉलन्स असतात म्हणजे जे पॉलन ग्रेन्स असतात तर त्याचं जर्मिनेशन होतं जेव्हा ते त्या स्टिकी स्टिग्मावरती पडतात. दॅट इज अ लॉंग पॉलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. मग या ठिकाणी जेव्हा ते पॉलन ग्रेन या ठिकाणी आहेत तर हे जेव्हा इथे स्टिकी स्टिग्मावरती पडणार तर तेव्हा त्यापासून एक या ठिकाणी पॉलन ट्यूब तयार होते. इथे तुम्हाला दाखवलेली आहे ऑलरेडी. या ठिकाणी एक पॉलन ट्यूब तयार होते म्हणजे ते खाली जाण्यासाठी जे पण मेल गॅमेट आहेत तर ते, कारण मेल गॅमेट कशामध्ये आहेत, अँथरमध्ये. सो द पॉलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट. पॉलन ट्यूब काय करतं, मेल गॅमेट ओव्हरीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतं. पॉलन ट्यूब रिचेस द एम्ब्रिओ सॅक वाया स्टाईल. मग हे जे पॉलन ट्यूब आहे तर ते ओव्हरीपर्यंत जाणार आहे. म्हणजेच ओव्हरीच्या आतमध्ये काय, ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय, एम्ब्रिओ सॅक. मग ते एम्ब्रिओ सॅकपर्यंत जाणार आहे पण त्याला जायचा मार्ग कुठे आहे, स्टाईलमध्ये. स्टाईल कसं आहे, हॉलो आहे म्हणजे आतमधून रिकामा आहे. ओके. टीप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रिओ सॅक. मग पोलन ट्यूबचं जे वरचं पार्ट आहे तर ते काय होतं, बर्स्ट होतं आणि त्यामधून 2 मेल गॅमेट रिलीज होतात. किती, 2 मेल गॅमेट रिलीज होणार आहेत जे की आता या पोलन ट्यूबमधून एम्ब्रिओ सॅकपर्यंत जाणार आहेत.
वन मेल गॅमेट युनाइट्स विथ द एक सेल. आपण काय पाहिलं एम्ब्रिओ सॅकमध्ये एक हॅप्लॉइड एक सेल आहे आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय आहेत. सो त्याच्यामधलं जे हॅप्लॉइड एक सेल आहे त्याच्यासोबत एक मेल गॅमेट युनाईट होतं. मग राहिलं काय अजून एक मेल गॅमेट. त्याचं आपण बघूया काय करायचं ते. सो जेव्हा एक मेल गॅमेट आणि एक सेल जेव्हा युनाईट होणार तेव्हा त्यापासून एक झायगोट तयार होणार. ओके, सो एक झायगोट तयार झालं. नेक्स्ट आहे याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आणि जे सेकंड मेल गॅमेट आहे तर ते युनाईट होतं 2 पोलार न्यूक्लियासोबत. 2 पोलार न्यूक्लियाय ऑलरेडी प्रेझेंट आहेत एम्ब्रिओ सॅकमध्ये आणि त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये प्रेझेंट असणाऱ्या 2 पोलार न्यूक्लियासोबत ते जे राहिलेलं एक मेल गॅमेट होतं तर ते युनाईट होतं आणि तिथे एंडोस्पर्म तयार होतं. ओके, सो एंडोस्पर्म इज फॉर्म्ड आणि ॲज टू पोलार न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये 2 पोलार न्यूक्लियाय पार्टिसिपेट होतात आणि त्याच्यामुळे याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. कारण दोन वेळा फर्टिलायझेशन होतं ना, 2 पोलार न्यूक्लियाय आहेत. सो डबल फर्टिलायझेशन. आणि जेव्हा फक्त एक सेल आणि मेल गॅमेट जेव्हा युनाईट होणार तेव्हा त्याला फर्टिलायझेशन. आणि जेव्हा दुसरा जे मेल गॅमेट आहेत ते आणि जे 2 पोलार न्यूक्लियाय आहेत ते हे लोक जेव्हा युनाईट होणार त्यापासून एंडोस्पर्म तयार होणार आणि याला आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो. सो या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता पहिल्यांदा जे अँथर आहे तर ते या स्टिग्मावरती आलं. स्टिग्मावर आल्यानंतर ते स्टिग्मा स्टिकी झाला. त्याच्यानंतर जर्मिनेशन झालं आणि या पॉलन ग्रेनपासून एक पॉलन ट्यूब तयार झाली. पॉलन ट्यूब थ्रू जे 2 मेल गॅमेट्स आहेत तर ते कुठे आले एम्ब्रिओ सॅकमध्ये. एम्ब्रिओ सॅक कुठे आहे तर या प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे. सो एम्ब्रिओ सॅकपर्यंत 2 मेल गॅमेट आले. एम्ब्रिओ सॅकमध्ये ऑलरेडी एक सेल आणि 2 पोलार न्यूक्लियाय सगळे हॅप्लॉइड आहेत. हे सगळे एक सेल पण हॅप्लॉइड आहे आणि पोलार न्यूक्लियाय पण हॅप्लॉइड आहे. तर ते प्रेझेंट आहे. ते कसे प्रेझेंट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे 2 पोलार न्यूक्लियाय आहेत जे की एका मेल गॅमेटसोबत युनाईट होणार आहेत आणि इथे एक सेल आहे जे की दुसऱ्या मेल गॅमेटसोबत युनाईट होणार आहे. इथे एंडोस्पर्म तयार होणार आहे आणि इथे झायगोट तयार होणार आहे. सो आणि हे सगळे अँटीपोडल्स आहेत. सो अशा पद्धतीने हे फर्टिलायझेशन होणार आहे. नेक्स्ट, डू यू नो when pollination involves only one flower or 2 flower born on same planet it is called as self pollination. म्हणजे जेव्हा पॉलिनेशन होतं आणि एक किंवा 2 फ्लावर्स जेव्हा सेम एकाच प्लांटवरती बोर्न असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे त्यांनी स्वतःहून केलेलं पॉलिनेशन. पण जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होतं, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय की जर 2 फ्लावर्स बॉर्न ऑन 2 प्लांट्स ऑफ सेम स्पीशीज म्हणजे सेम स्पीशीजचे प्लांट्स आहेत पण वेगवेगळी झाडं आहेत तर त्याला आपण काय म्हणणार आहोत क्रॉस पॉलिनेशन. सो while discovering the new high yielding and resistant varieties of plants, scientists bring about the pollination with the help of brush. आणि मग अजून जास्त यील्डिंग मिळवण्यासाठी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी सायंटिस्ट काय करायचे हे जे पॉलिनेशन आहे तर जे की ते एबायोटिक किंवा बायोटिक एजंट्सनी होतं त्या सायंटिस्ट लोक हे जे पॉलिनेशन आहे तर ते ब्रशच्या मदतीने घडवून आणायचे. म्हणजे ब्रशच्या मदतीने अँथर स्टिग्मावर टाकणार सो त्याच्याने पॉलिनेशन होणार. नेक्स्ट आहे सीड जर्मिनेशन. टेक अ सुटेबल glass vessel like conical flask or beaker and add some garden soil in it and sow some pulse grains in it in such a way that you can observe them through glass. Water it every day and record the changes. त्याला तुम्ही रोज वॉटर करा. म्हणजे एक बिकर घ्या त्याच्यामध्ये थोडीशी गार्डनमधली माती घ्या त्याच्यामध्ये पल्सेस टाका कोणते पण तुमच्या घरामध्ये असतील ते आणि त्याला तुम्ही रोज पाणी वगैरे द्या आणि ते कसं मोठं होतं त्याचे जे पण रेकॉर्ड्स असतील तर ते नोंद करून ठेवा. ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू सीड. आता आपण पाहिले की गायनोशियममध्ये काय असतं एकतर पहिल्यांदा ओव्हरी असते. ओव्हरीमध्ये खूप सारे ओव्ह्यूल्स असतात. त्या ओव्ह्यूल्समध्ये खूप सारे एम्ब्रिओ सॅक असतात. म्हणजे एका ओव्ह्यूलमध्ये एक असे ओव्ह्यूल्समध्ये एम्ब्रिओ सॅक असतात. सो ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू सीड. मग ते जे ओव्ह्यूल आहे तर ते सीडमध्ये रूपांतरित होतं आणि ओव्हरी इन टू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. आणि ओव्हरी डेव्हलप होते फ्रूटमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन नंतर. सो सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड वेन फ्रूट ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन. सो जेव्हा फळ आपण फोडतो, फळ काय आहे ओव्हरी आहे त्याच्यामध्ये असणारे सीड्स काय आहेत ओव्ह्यूल आहे. सो जेव्हा आपण फळ फोडतो किंवा आपोआप जमिनीवर पडतं किंवा जे पण पक्षी आहेत तर ते फळ खातात त्याच्यामधल्या बिया जेव्हा जमिनीवरती पडतात तेव्हा फेवरेबल कंडिशनमध्ये ते जे आहे सीड त्याचं जर्मिनेशन होतं म्हणजे त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. मग या ठिकाणी झायगोट डेव्हलप्स ॲट दी कॉस्ट ऑफ फूड स्टोअर्ड इन एंडोस्पर्म. आपण पाहिलं की एंडोस्पर्म तयार होतं. एंडोस्पर्म कसं तयार होतं 2 मेल गॅमेट असतात. एक मेल गॅमेट 2 पोलार न्यूक्लियासोबत युनाईट होतात आणि त्यापासून एक एंडोस्पर्म तयार होतं जे की हे जे झायगोट आहे तर ते फूड म्हणून त्याचा वापर करतं आणि थस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म्ड. आणि एक नवीन प्लांटलेट म्हणजे एक नवीन प्लांट तयार होतं आणि यालाच आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो. सो हे होतं सीड जर्मिनेशन. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमॅन बिंग्स. त्याच्या आधी या ठिकाणी काही प्रश्न आहेत त्याआधी आपण पाहणार आहोत.
सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज ॲज, म्हणजे ते जे स्पर्म आहे तर ते कसं ट्रॅव्हल करतं. फर्स्ट आहे रेड टेस्टिसमध्ये जाणार, म्हणजे या ठिकाणी टेस्टिसमध्ये आहे तर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वास इफेरन्स, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा वास इफेरन्समध्ये जाणार, त्याच्यानंतर एपिडिडायमिस, हे जे एपिडिडायमिस आहे ओके तर ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वास डिफरन्स, म्हणजे हे जे एक नळीसारखा भाग आहे तर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, इजॅक्युलेटरी डक्ट तुम्ही या ठिकाणी सगळी नावं पाहू शकता. सो ते इथून असं आल्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये गेल्यानंतर युरिनोजेनिटल डक्ट, म्हणजे हे जे युरिनोजेनिटल डक्ट आहे याच्यामध्ये ओके. सो हे फक्त एकच ओपनिंग आहे फॉर द, दिस इज अ पॅसेज फॉर युरिन अँड ऑल्सो फॉर द स्पर्म ओके. नेक्स्ट आहे ॲज द स्पर्म आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट डक्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओवम. सो आता या ठिकाणी जे स्पर्म आहे ते फक्त डिवाईड झालं, पण ते मॅच्युअर कधी होणार, म्हणजे जेव्हा स्पर्मला ओवमला ओवमशी युनाईट होणार तर तेव्हा झायगोट फॉर्म करण्यासाठी ते मॅच्युअर व्हायला पाहिजे. सो ते मॅच्युअर कधी होणार, तर जेव्हा ते इथून असं पास होत असणार, तर पास होत असणार तर ॲप्रॉक्सिमेटली 6.5 मीटरचं लेंथ पास करायचं आहे. सो एवढ्या मोठ्या लेंथमधून जसं ते एका डक्टमधून दुसऱ्या डक्टमध्ये पास होत जाणार तसं ते अजून मॅच्युअर होत जाणार, म्हणजे अजून त्याची ॲबिलिटी वाढणार ओके. सो ते अजून मॅच्युअर होत जाणार आणि ते ॲबल होणार, म्हणजे ते सक्षम होणार ओवमला फर्टिलाइज करण्यासाठी. सो नेक्स्ट आहे अजून इन्फॉर्मेशन आपण बघूया. सेमिनल वेसिकल्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन एजॅक्युलेटरी डक्ट whereas prostate gland and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. सो आता तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर ते जेव्हा प्रत्येक डक्टमधून पासआउट होते तर प्रत्येक डक्टमध्ये काहीतरी सिक्रेशन्स त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्पर्मसोबत मिक्स होणार आहेत. जसं की जेव्हा ते सेमिनल वेसिकलमध्ये पास होणार आहे, जसं की या ठिकाणी आहे सेमिनल वेसल. सो जेव्हा ते सेमिनल वेसल्समधून पास होणार तर त्याला या ठिकाणी सिक्रेशन मिळणार आणि ते सिक्रेशन जे असणार आहे तर तेच त्या स्पर्मला पुढे जाण्यासाठी म्हणजे एनर्जी देत जाणार आहे ओके. सो हे जे सगळं सिक्रेशन आहे जे पण प्रोस्टेट ग्लँडमधून येईल किंवा जे पण कॉपर्स ग्लँडमधून येणार आहे किंवा स्पर्मसोबत जे येणार आहे सिक्रेशन तर ते सगळं स्पर्मसोबत असणार आहे आणि ते सगळं सिक्रेशन घेऊन ते युरिनोजेनिटल डक्टमधून पासआउट होणार आहे. सो हे जे सगळं सिक्रेशन आहे जे पण प्रोस्टेट ग्लँडमधून मिळणार आहे किंवा कॉपर्स ग्लँड जे की आहे कॉपर्स ग्लँड या ठिकाणी ओके. अरे एक मिनिट येस या ठिकाणी. सो हे जे कॉपर ग्लँड आहे किंवा हे जे सेमिनल वेसिकल आहे यामधून जे पण सगळे सोल्युशन्स आहेत किंवा जे पण सगळे सिक्रेशन आहेत तर ते स्पर्मसोबत मिक्स होणार. सो त्याच्यापासून सेमन तयार होणार. आता सेमन काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सेमन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स आणि ऑल दी सिक्रेशन्स. सो हे जे काय यांनी दिलेले सिक्रेशन आहेत तर हे सिक्रेशन प्लस स्पर्म यांचं मिळून काय तयार होणार आहे सेमन ओके. सिक्रेशन जे आहे तर ते सगळं आणि प्लस स्पर्म हे सगळं एकत्र मिळून पास आउट होणार आहे पेनिसमधून. सो त्याच्यामुळे त्याला त्या सगळ्याला एकत्र मिळून काय म्हटलं जातं सेमन म्हटलं जातं. सेमन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस आणि हे जे सेमन आहे तर ते पेनिस थ्रू इजॅक्युलेट होणार. आणि ऑल दी ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड, म्हणजे सगळे ऑर्गन्स पेअरमध्ये आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी वास डिफरन्स पण 2 आहे, टेस्टिस पण 2 आहेत, त्याच्यानंतर कॉपर्स ग्लँड पण 2, म्हणजे पेअरमध्ये आहेत हे सगळे ओके. सो सगळे पेअरमध्ये आहेत आणि एक्सेप्ट कोणते पेअरमध्ये नाही आहेत तर युरिनोजेनिटल डक्ट, पेनिस आणि स्क्रोट्रम. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पेनिस एकच आहे. पेनिस म्हणजे हा जो पार्ट आहे तर ते एक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे इजॅक्युलेटेड डक्ट आहे. त्याच्यानंतर युरिनोजेनिटल डक्ट येस युरिनोजेनिटल डक्ट एक आहे, पेनिस एक आहे, स्क्रोट्रम हे पूर्ण एक आहे, स्क्रोट्रम एक आहे. त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड म्हणजे हे जे आहे प्रोस्टेट ग्लँड तर ते पण 1 आहे. सो अशा पद्धतीने सगळे जे ऑर्गन्स आहेत तर ते पेअर्डमध्ये आहेत. फक्त युरिनोजेनिटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस आणि स्क्रोट्रम हे जे ऑर्गन्स आहेत तर ते कसे आहेत सिंगल आहेत, पेअरमध्ये नाही आहेत ओके. सो या ठिकाणी काही सरप्रायझिंग फॅक्ट्स आहेत रिगार्डिंग टू द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. लेंथ ऑफ ईच एपिडिडायमिस इज अबाउट 6 मीटर, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं एपिडिडायमिस हे काय एपिडिडायमिस आहे, या एपिडिडायमिसची लेंथ काय असते 6 मीटर. इट इज अबाउट 6 मीटरची लेंथ असते, म्हणजे त्या स्पर्मला 6 मीटर ट्रॅव्हल करावं लागतं एपिडिडायमिसमधून. लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर आणि स्पर्म जे आहे त्या स्पर्मची लेंथ काय असते 60 मायक्रोमीटर ओके. आपण मायक्रोमीटर UMनी डिनोट करतो. नेक्स्ट आहे सच अ स्मॉल स्पर्म हॅज टू क्रॉस द डिस्टन्स ऑफ अप्रॉक्सिमेटली 6.5 मीटर आणि त्या एवढ्याशा स्पर्मला 6.5 मीटरचं अंतर कापावं लागतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाहेर येण्यासाठी. म्हणजे ते पूर्ण टेस्टिसमध्ये तयार होणार, त्याच्यानंतर ते पूर्ण सगळ्या ग्लँड्समधून फिरणार, मग ते अजून मॅच्युअर होणार, त्याच्यानंतर ते पेनिसमध्ये येणार, पेनिसमधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जाईपर्यंत त्याला 6.5 मीटरचं अंतर कापावं लागतं ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट सो हे होतं
ह्युमॅन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल. आता आपण पाहूया ह्युमॅन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल. हे डायग्राम्स आहे, तुम्ही नीट बघून घेऊ शकता, कारण हे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी मोस्टली येत नाही, बट त्याची नावं लिहिण्यासाठी येऊ शकतं. जसं की सपोज सांगितलं असेल की हे दिलं नसेल आणि सांगितलं असेल ए काय आहे त्याचं नाव लिहा, किंवा इथे बी दिलं असेल आणि याचं नाव लिहा, असं येऊ शकतं. ओके, सो हे आहे युरिनरी ब्लॅडर. तुम्हाला माहिती आहे की आताच आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये युरिनसाठी आणि स्पर्मसाठी एकच पॅसेज आहे. सो युरिनरी ब्लॅडर, त्याच्यानंतर पेनिस हा एकच पॅसेज आहे. त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट आहे या ठिकाणी. इथे आहे सेमिनल वेसिल्स, त्याच्यानंतर आहे प्रोस्टेट ग्लँड, त्याच्यानंतर आहे वास डिफरन्स, एपिडिडॅमिस, युरिनोजेनिटली डक्ट पण 1 आहे, कॉपर्स ग्लँड 2 आहेत, टेस्टिस, पेनिस आणि स्क्रोट्रम. ओके, सो सगळे पार्ट्स लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे ह्युमॅन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सो आता याच्यामध्ये पहिलं आहे, ही डायग्राम जास्त अवघड नाही आहे, त्याच्यामुळे ही डायग्राम ड्रॉ करण्यासाठी येऊ शकते. ओके, सो ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी. जसं की आपण पाहिलं की ह्युमॅन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल सगळे जे काही ऑर्गन्स असतात तर ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये नसतात, ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात. परंतु फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे काही ऑर्गन्स आहेत तर ते सगळे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असतात, कारण जे पण ओवम आहे किंवा जे पण ओवा आहे किंवा जे पण फिमेल गॅमेट आहे तर त्याला हाय टेम्परेचर चालू शकतं, त्याच्यामुळे ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, त्या ठिकाणी 2 पेअर ऑफ ओव्हरीज असतात. नेक्स्ट आहे अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, हे आहे ओव्हिडक्ट, जी पण ही पाईप तुम्हाला दिसते हे आहे ओव्हिडक्ट. नेक्स्ट आहे सिंगल युटेरस, हे जे आहे युटेरस आहे की ज्यामध्ये बेबी बर्थ व्हायच्या आधी, डिलिव्हर व्हायच्या आधी ज्या पार्टमध्ये असतं तर त्याला आपण युटेरस म्हणतो. हे आहे वजायनाचं पार्ट. आणि बिसाइड्स अ पेअर ऑफ बार्थोलियन्स ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट, आणि या ठिकाणी एक बार्थोलियन्स ग्लँड पण असतं. जसं की आपण पाहिलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रोस्टेट ग्लँड वगैरे असतं, तर त्याचप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बार्थोलियन्स ग्लँड असतं. जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज्ड इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी ऑल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी 2 ओव्हरी आहेत, मग दोन्ही ओव्हरीमधून एक फिमेल गॅमेट म्हणजेच काय ओवम. ओके, फिमेल गॅमेटला आपण ओवम म्हणतो. सो दोन्ही पण ओव्हरीमधून एक फिमेल गॅमेट रिलीज होणार का, तर नाही. सपोज की फर्स्ट मंथमध्ये या ओवममधून एक फिमेल गॅमेट म्हणजेच ओवम रिलीज झालं तर सेकंड मंथला या ओव्हरीमधून रिलीज होणार, असं ते ऑल्टरनेट होत असतं. ओके, सो नेक्स्ट आहे की फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनल लाईक. सो हे जे ओव्हिडक्टचं एंड आहे तर हे फनलसारखं आहे, आणि ॲन ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट, आणि त्याच्या सेंटरला या ठिकाणी ओपनिंग प्रेझेंट आहे की इथून जे ओव्हरी येणार आहे तर ते इथून पास आउट होऊ शकतं किंवा मूव्ह होऊ शकतं, असं ते आतमधून पोकळ असतं. सो नेक्स्ट आहे ओसाईट. ओसाईट म्हणजेच काय ओवम, ओवम म्हणजेच काय फिमेल गॅमेट, या सगळ्यांना सेमच नाव आहे. सो ओसाईट एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. सो या ठिकाणी जे तयार होणारं ओसाईट आहे तर ओसाईट जे आहे तर ते या ओव्हिडक्टमधून येणार आहे इथपर्यंत, म्हणजे इथे येणार आहे. सो इथे मध्ये आल्यानंतर, इथून ते मध्ये आल्यानंतर इथपर्यंत स्पर्म इथून येणार, स्पर्मला अजून हे अंतर पण ट्रॅव्हल करायचं आहे. सो स्पर्म इथे आल्यानंतर इथे ते दोघं युनाईट होणार आणि इथून एक झायगोट तयार होणार. ते झायगोट जे आहे तर ते इथे युटेरसमध्ये येणार, परत ते मोठं होणार आणि एम्ब्रियो युटेरसमध्ये राहणार. ओके, सो नेक्स्ट आता या ठिकाणी जसं की आपण पाहिलं स्पर्मचं स्ट्रक्चर मगाशी मी तुम्हाला सांगायला हवं होतं. ओके, सो स्पर्मचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं. सो स्पर्मला जे आहे मागे टेल असतं, सो त्या टेलने स्पर्म इतकं मोठं डिस्टन्स मूव्ह करू शकतं. ओके, परंतु ओवम जे असतं तर त्याला काय स्ट्रक्चर वगैरे नसतं, ते जस्ट एक गोल म्हणजे एक जस्ट सर्क्युलर शेपमध्ये असतं. सो त्याला काय शेप वगैरे नाही आहे. मग ते कसं काय चालणार, कारण स्पर्मला तर टेल आहे आणि टेलच्या मदतीने ते मूव्ह करू शकतं, बट ओवमला तर टेल नाही आहे. सो ते कसं काय मूव्ह करणार, तर त्यासाठी या ठिकाणी ओव्हिडक्टमध्ये सिलिका असतं. सिलिका म्हणजे एक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे जे की त्या ओवमला पुढे पुढे जाण्यासाठी असं हेल्प करत असते किंवा पुढे पुढे ढकलत असते, एक हेअर लाईक पार्ट असतो. ओके, सो दिस सिलिका पुश द ओसाईट टुवर्ड्स द युटेरस, आणि हे जे सिलिका आहे तर ते ओसाईटला पुढे पुढे युटेरसपर्यंत पास आउट करायचं काम करतं. ओके, आफ्टर दॅट गॅमेट फॉर्मेशन. आतापर्यंत आपण पाहिलं की स्पर्म रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कसं तयार होतं किंवा ओवम कसं तयार होतं. आता गॅमेट फॉर्मेशन तेच आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. सो बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओवम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. या आधीच्या चॅप्टरमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की जे जर्म सेल्स असतात तर ते मिओसिसने तयार होतात. सो स्पर्म आणि ओवम काय आहे, जर्म सेल्स, आणि त्यामुळे ते मिओसिस सेल डिव्हिजनने तयार होतात. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन टेस्टिस. आताच आपण पाहिलं की स्पर्म टेस्टिसमध्ये तयार होतं. फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन म्हणजे प्युबर्टी एज, म्हणजे मॅच्युअर एज काय असतं तर तिथपासून ते म्हणजे स्पर्म जे असतं तर त्याचं प्रोडक्शन मॅच्युरिटीपासून म्हणजे प्युबर्टीपासून ते सुरूच राहतं डेथपर्यंत. ओके, म्हणजे मरेपर्यंत सुरू राहतं. हवेवर इन केस ऑफ वुमेन ॲट द टाईम ऑफ द बर्थ, म्हणजेच ते जेव्हा जन्मतात म्हणजे फिमेल जेव्हा जन्मतात देर आर 2 to 4 मिलियन म्हणजे अबाउट 20 to 40 lakhs
इमॅच्युअर ओसाइट्स म्हणजे इमॅच्युअर म्हणजे पूर्णतः तयार झालेले नसतात, ते फर्टिलायझेशनसाठी तयार झालेले नसतात इन द ओव्हरी ऑफ फिमेल फॉयटस. म्हणजे जेव्हा पण जर आपण पाहिलं फिमेल संदर्भात तर जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये 2 to 40 मिलियन एवढे ओसाइट्स इमॅच्युअर ओसाइट्स तयार असतात ऑलरेडी. पण जर आपण मेलच्या बाबतीत पाहिलं तर जे स्पर्म असतं तर ते कधी तयार व्हायला सुरुवात होते ॲट द एज ऑफ द प्युबर्टी, म्हणजे 13 to 15 या एजमध्ये. आता ते प्रत्येकाचं वेगवेगळं असेल त्याच्या म्हणजे कसं तयार होतं जेव्हा पिट्युटरी ग्लँडमधून सिग्नल मिळतो तर तेव्हा. ओके, म्हणजे पिट्युटरी ग्लँडमधून जेव्हा हॉर्मोन्स रिलीज होणार तर त्याच्यानुसार ते ठरत असतं. सो हे एज मॅटर करत असतं, चेंज होत असतं. नेक्स्ट आहे ॲन ओसाइट मॅच्युअर्स अँड इज रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ द मेनिपोज. सो मेनिपोज एज कधी असतं अप टू दी 40 to 45 इयर्स ऑफ द एज. ओके, सो फर्स्ट तर आपण पाहिलं की ॲट द बर्थच्या वेळेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट्स तयार होतात आणि हे ओसाइट मॅच्युअर होतात म्हणजे पूर्णतः मॅच्युअर होणार आणि मग ते दर मंथला रिलीज होतात. ओके, सो हे कधीपासून सुरू होतं ॲट द एज ऑफ प्युबर्टी एजपासून ते मेन्युपॉज एजपर्यंत. प्युबर्टी एज म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 13 to 15 आणि मेन्युपॉज एज म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 45 एजपर्यंत ही सायकल चालू राहते. बट 45 नंतर मात्र जे प्रोडक्शन ऑफ ओसाइट्स आहे किंवा ते मॅच्युअर करणं वगैरे आहे ते सगळं स्टॉप होतं. ओके, 45 to 50पर्यंत स्टॉप होतं. सो मेन्युपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो मेन्युपॉज काय आहे की मेन्युपॉज एज जेव्हा असेल म्हणजे 45 to 50 एजचं जेव्हा एखादी फिमेल होणार तर तेव्हा जे फंक्शनिंग आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं तर ते स्टॉप होतं आणि मग त्याच्यानंतर ओसाइट वगैरे काय होतं मॅच्युअर नाही होत किंवा त्याच्यानंतर बेबी पण तयार नाही होऊ शकत. ओके, सो नेक्स्ट आहे at the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops off becomes irregular and this causes the menopause. म्हणजे एज ऑफ 45 to 50 मध्ये काय होतं की एकतर सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स म्हणजे जे हॉर्मोन्स हे सगळं कंट्रोल करत असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तर ते एकतर स्टॉप होतात पूर्णतः ते हॉर्मोन्स रिलीज होणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते इरेग्युलर होतं आणि मग हळूहळू मेनिपोज एज अप्रोच होतं 45 to 50 इयर्स नंतर फिमेलमध्ये. नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन. सो व्हॉट इज फर्टिलायझेशन? फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. झायगोट काय आहे? एक सिंगल सेल आहे जे की जेव्हा स्पर्म आणि ओवम युनाईट होणार त्यापासून एक सिंगल सेल तयार होणार तर त्याला आपण म्हणतो झायगोट. सो ते सिंगल सेल तयार होणं झायगोट तयार होणं यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. सीमन म्हणजे स्पर्म प्लस जे पण सिक्रेशन आहे तर ते इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन म्हणजेच इंटरकोर्समध्ये काय होतं की सीमन जे आहे किंवा जे पण स्पर्म आणि इतर सिक्रेशन आहे तर ते वजायनामध्ये जातं आणि स्पर्म्स इन द नंबर्स ऑफ फ्यू मिलियन्स स्टार्ट्स देअर जर्नी बाय द रूट ऑफ वजायना युटेरस ओव्हिडक्ट. सो ॲट वन टाईम म्हणजे सिंगल टाईम जर आपण पाहिलं तर दर मंथला ओव्हरी जे आहे ते फक्त एकच ओव्हम रिलीज करतं बट प्रत्येक वेळी स्पर्म जे आहेत ते खूप मिलियन्स ऑफ संख्येने एका वेळी रिलीज होत असतात. ओके, सो जे स्पर्म्स आहेत ते ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स स्पर्म आणि जे पण सिक्रेशन आहे असं म्हणून जे सीमन आहे तर ते वजायनामधून एंटर होणार. वजायनामधून एंटर झाल्यानंतर ते पहिल्यांदा वजायना क्रॉस करणार मग ते युटेरसमध्ये जाणार मग ते ओव्हिडक्टमध्ये जाणार आणि ओव्हिडक्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जे पण ओवम असेल तर ते मॅच्युअर झालेलं ओवम आणि हे मॅच्युअर झालेला स्पर्म युनाईट होणार आणि त्यापासून एक झायगोट तयार होणार. मग ते झायगोट रिटर्न युटेरसमध्ये येणार. युटेरसमध्ये आल्यानंतर झायगोट काय करणार? रिपीटेड डिव्हिजन करणार. कोणतं डिव्हिजन? मायटोटिक डिव्हिजन करणार आणि रिपीटेड डिव्हिजन केल्यामुळे एक मास ऑफ सेल्स ज्याला की आपण एम्ब्रिओ म्हणतो तर एम्ब्रिओ तयार होणार आणि हे एम्ब्रिओ परत बेबीमध्ये डेव्हलप होणार. ओके, आणि ते बेबी कुठे राहतं? युटेरसमध्ये राहतं. ओके, नेक्स्ट कुठे होतं आपण? ओके, सो वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टिलाइज द ओनली वन ओवम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. सो आता आपण पाहिलं की एका वेळेस खूप सारे मिलियन्स ऑफ स्पर्म्स रिलीज होतात मग ते मिलियन्स ऑफ स्पर्म्स ओवमला फर्टिलाइज करणार का? तर नाही. सो हे जे मिलियन्स ऑफ स्पर्म तयार झालेले आहेत तर त्यांना एवढं मोठं अंतर कवर करायचं आहे. मग हे अंतर कवर होत असताना एकतर ते मॅच्युअर नाही आहेत ते इथे मॅच्युअर होणार ना. हे सगळं कवर करत असताना ते मॅच्युअर होणार. मग काही इथेच डेथ होतात
किंवा इथेच काही जण मरून जातात, म्हणजेच ते निष्क्रिय होतात, किंवा मग काही जण इथे निष्क्रिय होतात, किंवा त्यांना अजून हे पॅसेज पार केल्यानंतर अजून वजायना थ्रू युटेरस थ्रू ओव्हिडक्टमध्ये जायचं असतं. सो काही जण इथे निष्क्रिय होतात, मग इथे काहीच पोहोचतात, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त काही स्पर्म्स फक्त ओवमपर्यंत पोहोचतात. त्यातल्या त्यात ओवमचं जे बाहेरचं कोटिंग असतं, म्हणजे आतमध्ये न्यूक्लियस आणि बाहेर, ओवम पण एक प्रकारचा सेलच आहे. सो बाहेर आतमध्ये न्यूक्लियस, इथे सायटोप्लाझम आणि हे त्याचं कवरिंग आहे. सो जेव्हा एखादा स्पर्म, आपण सपोज करूया स्पर्म आहे, सो जेव्हा एखादा स्पर्म हे कवच फोडून आतमध्ये जातं, तर त्याच्यानंतर याच्याभोवती अजून एक एवढं कडक कवच येतं की ते तोडून दुसरं कोणतंच स्पर्म आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे एका वेळी एक स्पर्म फक्त एकाच ओवमला फर्टिलाइज करू शकतं. ओके, सो नेक्स्ट, फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी, म्हणजेच अप टू 10 to 17 इयर्स किंवा 13 to 15 इयर्स. ओके, सो अप टू एज ऑफ प्युबर्टी टू द मेन्यूपोज, म्हणजे अप टू द एज ऑफ 45 to 50, अँड ओवम इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. म्हणजे 10 to 17 इयर्सपासून 45 to 50 इयर्सपर्यंत प्रत्येक महिन्याला एक ओवम रिलीज केलं जातं ओव्हरीमधून. आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओवा, 2 to 4 मिलियन ओवापैकी अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेन्यूपॉज. म्हणजे 20 लाख ते 40 लाखपर्यंत ओवम आहेत. कधीपासून असतात? फ्रॉम दी बर्थपासून एवढे सगळे ओवम आहेत, पण ते मॅच्युअर होतात 10 to 17 इयर्सपर्यंत. पण यामधले फक्त 400 ओसाइटच बाहेर येतात, म्हणजेच ओव्हरीमधून बाहेर येतात. आणि बाकीचे जे आहेत, जे पण रिमेनिंग आहेत, आता 2 to 4 मिलियनमधले जे पण रिमेनिंग आहेत, तर त्यांचं डिजेनरेशन होतं. ओके, म्हणजे ते हळूहळू नष्ट होतात, आपोआप ते नष्ट होत जातात. सो आता या ठिकाणी तुम्हाला सगळं पाहायला मिळत असेल फर्टिलायझेशनची प्रोसेस. जसं की हे आहे ओसाइट. ओके, या ओसाइटवरती बरेचसे स्पर्म येतात, पण यामधलं फक्त एकच स्पर्म एका वेळी आतमध्ये जाऊ शकतं. आणि एक स्पर्म गेलं की खूप मोठं कवरिंग त्या ओवमला तयार होतं, की बाकीचं इतर कोणत्या स्पर्म आतमध्ये नाही जाऊ शकत. ओके, सो नेक्स्ट, आता या ठिकाणी खूप मोठं गिव्ह रिझन आहे. हे तुम्हाला गिव्ह रिझन सायंटिफिक रिझनसाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं, की ओसाइट्स रिलीज्ड फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मेन्यूपॉज, दॅट इज 40 years to 50 years ओल्ड. म्हणजे जे पण ओसाइट्स 40 years to 50 years ओल्ड फिमेल रिलीज करते, तर देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश टिल नाव. म्हणजे ते बर्थपासून आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. सो आता 40 to 50 इयर्सचं झाल्यानंतर ते ओसाइट पण 40 to 50 इयर्सचे झाले असणार. मग इतक्या वर्षानंतर त्यांची जी डिव्हिजनची ॲबिलिटी असते किंवा जी मॅच्युअर होण्याची ॲबिलिटी असते, तर ती आता कमी झालेली असते, म्हणजे डिमिनिश हळूहळू कमी होत आलेली असते. आणि ड्यू टू दिस, यामुळे दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली, आणि त्यामुळे ते त्यांचं मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली करू शकत नाहीत. म्हणजेच ते एबनॉर्मल आहेत, किंवा ते नॉर्मली ज्याप्रमाणे असतात ओसाइट, तर त्याप्रमाणे ते नाही होऊ शकत. सो असे जर ओसाइट फर्टिलाइज झाले बाय दी ओवम, म्हणजे बाय दी स्पर्म, असे जे ओसाइट आहेत ते जर फर्टिलाइज झाले बाय दी स्पर्म, तर त्याच्यामध्ये खूप सारे एबनॉर्मलिटीज असणार, म्हणजे खूप सारे वेगवेगळं बदल होत असणार, म्युटेशन होत असणार. आणि त्याच्यामुळे जे पण न्यूबॉर्न तयार होणार, तर ते खूप सारे ॲबनॉर्मलिटीजने तयार होणार. मग त्याला डाऊन सिंड्रोम असू शकतं, किंवा इतर बरेचसे आजार असू शकतात, म्हणजे ते बेबी नॉर्मल नसणार. ओके, सो त्याच्यामुळे ॲट द एज ऑफ 40 to 50 जे त्या ओवमला जर एखाद्या स्पर्मनी फर्टिलाइज केलं, तर फॉर्म होणारं बेबी ॲबनॉर्मलिटीजने जन्म घेतं. ओके, सो नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन. द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल्स प्रोड्युसिंग द गॅमेट आर डिप्लॉइड. आपण जर पाहिलं तर क्रोमोझोम नंबर, जर्म सेल्समध्ये जे क्रोमोझोम असतात ते डिप्लॉइड म्हणजे 2n असतात. ओके, सो इट इन्क्लूड्स 22 पेअर ऑफ ऑटोझोम्स अँड 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. आता याच्यामध्ये सुरुवातीला सांगतात आहे अजून मिओसिस व्हायचं आहे. ओके, सो मिओसिसच्या आधी जे जर्म सेल असतं, तर त्याच्यामध्ये ते 2n फॉर्ममध्ये असतं, डिप्लॉइड फॉर्ममध्ये असतं. मग त्याच्यामध्ये 22 पेअर ऑफ ॲटोझोम्स असतात आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम असतं. म्हणजेच 44 + XX असेल किंवा 44 + X और Y असेल. ओके, म्हणजे कसंही असू शकतं, तर ते त्या स्पर्मवरती डिपेंड आहे. सो मग आता हे जे जर्म सेल्स आहेत ते मिओसिसने डिवाइड होतात. मिओसिसने डिवाइड झाल्यानंतर काय होतं, डिप्लॉइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, हॅप्लॉइडमध्ये होतं. सो हे 2nचं काय होणार, सिंगल एलमध्ये कन्वर्ट होणार. सो नेक्स्ट आहे ड्यू टू दिस, यामुळे गॅमेट्स कंटेन ओनली हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे आता ह्याचं जेव्हा मिओसिसने डिव्हिजन होणार, तेव्हा 44XX काय होणार आहे, 22X किंवा 22Y. मग एकतर त्या स्पर्ममध्ये 22X प्रेझेंट असेल किंवा 22Y प्रेझेंट असेल, कारण स्पर्ममध्येच फक्त Y असतं, ओवममध्ये नेहमी 22 + Xच असणार आहे. सो देर आर 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स, 22 + X असेल किंवा 22 + Y असेल. whereas oocytes आर प्रोड्युस्ड ऑफ ओनली 1 टाईप. पण ओसाइट्स मात्र फक्त सिंगल टाईपचे असतात, ते 22 + Xच असतात. सो आता सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं ते आपण आता या चार्टमधून बघूया. म्हणजेच फॉर्म होणारा बेबी बॉय आहे की गर्ल आहे हे कसं ठरतं. ओके, सो स्पर्म जे आहे तर ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होतं, ओसाइट जे आहे तर ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होतं. आताच आपण पाहिलं स्पर्ममध्ये एकतर 22 + X क्रोमोझोम असतील
किंवा 22+Y क्रोमोझोम असतील. मग आता या ठिकाणी ते कोणतं क्रोमोझोम असेल तर ते त्या स्पर्मच्या डेव्हलपमेंटवरती डिपेंड आहे. ते कोणालाच माहिती नसतं कोणतं आहे ते. आणि फिमेलमध्ये तर नेहमी एक्सच असतं, वाय तर नसणारच आहे. मग जर हा स्पर्म जो आहे एक्सवाला आणि हे एक्सवाला ओसाईट यांचं जर म्हणजे हे जर युनाईट झाले तर यापासून काय तयार होईल 44+XX. म्हणजेच 44+XX जर असेल तर ते बेबी जे असणार आहे तर ते गर्ल असणार आहे. पुन्हा एकदा हे जे स्पर्म आहे ज्याच्यामध्ये 22+X क्रोमोझोम आहे आणि हे जे ओसाईट आहे ज्यामध्ये 22+X क्रोमोझोम आहे हे जर युनाईट झाले तर 44 आणि XX तयार होईल. आणि जेव्हा XX सेम क्रोमोझोम असतात तेव्हा फॉर्म होणारा बेबी, बॉर्न होणारा बेबी हे गर्ल असतं. आता जर हे स्पर्म आहे 22+Y आणि हे ओसाईट आहे 22+X हे जर युनाईट झाले तर 44+XY तयार होणार आहे आणि हे बेबी बॉय असणार आहे. मग याचा अर्थ जेव्हा घरामध्ये मुलगी होणार किंवा मुलगा होणार हे कशावरती डिटरमाइन होतं स्पर्मवरती. म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रीचा काहीच दोष नाही किंवा मदरचा काहीच दोष नाही आहे. म्हणजे दोष कोणाचा आहे, कोणाचाच नाही आहे. कारण फादरला पण माहिती नाही की कोणत्या स्पर्मनी फर्टिलायझेशन केलं आहे, फादरला पण माहिती नाही आहे. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. जे होईल ते सगळं निसर्गाच्या नियमानुसार होत असतं. सो वी शुड नॉट ब्लेम दी मदर्स की बेबी गर्ल जन्माला आली की बॉय जन्माला आली, याच्यामुळे मदर्सला ब्लेम करणं चुकीचं आहे. ओके. सो नेक्स्ट, बोथ स्पर्म्स अँड ओसाइट्स आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. स्पर्म्स आणि ओसाइट्स सगळं काही मिओसिसनी प्रोड्यूस होतं. आणि इन केस ऑफ स्पर्म्स प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन इज कंप्लीटेड बिफोर द स्पर्म लिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह टॅग. आणि मेलमध्ये काय होतं की हे सगळं कधी होतं, म्हणजे मेलचं जे स्पर्म आहे तर ते कधी मॅच्युअर होतं तर ते रिप्रोडक्टिव्ह टॅग सोडण्याआधी, म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जायच्या आधी ते पूर्ण मॅच्युअर झालेलं असतं. ओके. परंतु हे जे आहे फिमेलमधलं जे गॅमेट आहे म्हणजेच जे ओवम आहे तर ते कधी पूर्ण मॅच्युअर होतं तर जेव्हा प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन मिओटिक डिव्हिजन जेव्हा कंप्लीट होतं आफ्टर ओव्ह्युलेशन नंतर ते कंप्लीट होतं. ओव्ह्युलेशन काय आहे ते आपण मेन्स्ट्रुअल सायकलच्या पार्टमध्ये पाहणार आहोतच. Both sperms and oocytes are produced by meiosis. In case of sperms, process of meiotic division is completed before the sperms leave male reproductive tract. म्हणजेच काय, जे स्पर्मचं मिओटिक डिव्हिजन आहे म्हणजे स्पर्म मिओटिकनी डिवाइड होतं, मॅच्युअर होतं आणि मगच ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जाऊन फर्टिलायझेशन करू शकतं. म्हणजे स्पर्मचं जे मिओटिक डिव्हिजन आहे तर ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाहेर येण्याआधीच पूर्ण झालेलं असतं. हावेवर इन केस ऑफ ओसाइट्स, परंतु ओसाइट्सच्या केसमध्ये मात्र म्हणजेच फिमेल गॅमेटच्या केसमध्ये मात्र प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन कम्प्लीट्स आफ्टर ओव्ह्युलेशन. जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हाच जे मिओटिक डिव्हिजन आहे ओसाइटचं ते कंप्लीट होतं. आता ओव्ह्युलेशन काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट पेजवरती पाहायला मिळेलच. सो आपण जस्ट आता ओव्ह्युलेशन हा शब्द लक्षात ठेवूया. ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट, म्हणजे जेव्हा ओव्ह्युलेशन होतं ओसाइटचं कुठे होतं, ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशनच्या वेळेस, तर तेव्हा त्याचं जे मिओटिक डिव्हिजन आहे तर ते कंप्लीट होतं. कारण मिओटिक डिव्हिजन कंप्लीट झाल्याशिवाय तरी ते ओसाइट फर्टिलायझेशनसाठी योग्य नसतं. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट अँड बर्थ. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे जे झायगोट तयार झालेलं आहे, झायगोट म्हणजे काय, युनाईट झालेलं आहे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. सो झायगोट जे तयार झालेलं आहे तर झायगोट रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं. म्हणजे काय, त्या एका सेलचं खूप रिपीटेड डिव्हिजन होतं अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. आणि एम्ब्रिओ तयार होतं. एम्ब्रिओ म्हणजे काय, जस्ट अ मास ऑफ सेल्स. ओके. एक सेल्सचा एक मासचा गोळा आहे. ओके. सो मेनवाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स युटेरस. आणि ते युटेरसपर्यंत पुश केलं जातं. जे की ओव्हिडक्टमध्ये तयार होतं ते हळूहळू मोठं होतं युटेरसमध्ये पुश केलं जातं. आणि वन्स इट रीच द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. सो ते युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं आणि इम्प्लांटेशननंतर मग ते पूर्ण बेबीची ग्रोथ वगैरे होणं सुरू राहतं. जसं की या ठिकाणी फर्स्ट 4 वीक्समध्ये, कारण 9 मंथ बेबी युटेरसमध्ये असतं, सो पहिल्या 4 वीकमध्ये फक्त एवढाच आकार त्याचा येतो. नंतर नेक्स्ट 4 वीकमध्ये म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये एवढा आकार येतो. 3rd महिन्यामध्ये ती असं मोठं होतं. मग परत 4th 5th असं करत करत 9th म्हणजेच 36 वीक्समध्ये म्हणजे पूर्ण 9th मंथमध्ये त्याची पूर्ण ग्रोथ होते आणि मग ते डिलिव्हर होऊ शकतं. सो नेक्स्ट आहे ॲन ऑर्गन कॉल्ड ॲज प्लॅसेंटा. प्लॅसेंटा म्हणजे काय, जे त्या बेबीला फूड वगैरे प्रोव्हाइड करणार आहे, मदर जे खाणार आहे तर ते त्या बेबीला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्यासाठी प्लॅसेंटा ऑर्गन असतं. ज्याला आपण नाळ किंवा नाळेच्या बाजूला एक प्लेट असते तर प्लेटसारखं स्ट्रक्चर असतं तर त्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो. इज फॉर्म्ड फॉर सप्लाय ऑफ फूड
food material during the growth in uterus. Embryonic development is completed approximately within 9 months after fertilization. Fertilization नंतर 9 महिन्यांनी पूर्णतः ते बेबीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बेबी बॉय और गर्ल चाइल्ड. ओके, सो एखाद्या कपलला बेबी बॉय होणार आहे की बेबी गर्ल होणार आहे हे टोटली मेलवरती रिस्पॉन्सिबल आहे, कारण मेलमधून जे पण स्पर्म येणार आहे त्याच्यासोबत जर एक्स क्रोमोझोम असेल तर फॉर्म होणारं बेबी गर्ल असणार आहे, वाय क्रोमोझोम असेल तर बॉर्न होणारं बेबी हे बॉय असणार आहे. ओके, सो इट टोटली डिपेंड्स अपॉन दी मॅन. ड्युरिंग झायगोट फॉर्मेशनच्या वेळेस मॅन कंट्रीब्यूट्स आयदर एक्स और वाय क्रोमोझोम टू द नेक्स्ट जनरेशन, बट वुमॅन कंट्रीब्यूट्स ओनली एक्स क्रोमोझोम टू द नेक्स्ट जनरेशन. At the time of fertilization, if X chromosome comes from male and the child will be a girl, and if Y chromosome comes then the child will be boy. हेच मी सांगितलं आता की जर हे सगळं टोटली कोणावरती डिपेंड आहे, मेलवरती, मेल पार्टनरवरती डिपेंड आहे. जर मेल पार्टनरच्या स्पर्ममधून जर एक्स क्रोमोझोम आलं देन द बेबी विल बी गर्ल, जर वाय क्रोमोझोम आलं तर द बेबी विल बी बॉय. ओके, सो त्याच्यामुळे थिंकिंग ऑफ धिस इज इट राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड. मग मदरला पूर्णतः रिस्पॉन्सिबल ठरवणं मुलगी झाली म्हणून हे बरोबर आहे का? तर नाही, हे टोटली चुकीचं आहे. वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप फिमेल फर्टिसाइड, म्हणजे स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी म्हणजे जेव्हा मॅच्युरिटी एज असतं 13 किंवा 10 to 17 एजमध्ये, अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 डेज. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काहीतरी चेंजेस होत असतात आणि हे कधी चेंजेस सुरू होतात तर जेव्हा प्युबर्टी एज असेल, जेव्हा एखादी गर्ल 10 to 17 इयर्सच्या मध्ये असेल तर तेव्हा ते चेंजेस सुरू होतात आणि ते चेंजेस 28 to 30 डेज नंतर पुन्हा रिपीट होत असतात. आणि धीस रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल, आणि याच चेंजेसला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. ही एक नॅचरल प्रोसेस आहे, कंट्रोल बाय 4 हॉर्मोन्स. आणि ही प्रोसेस कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? 4 हॉर्मोन्स जे आहेत तर ते करतात. कोणते हॉर्मोन्स आहेत ते आपण बघूया. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ज्याला की FSH असंही म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म आहे. ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता या ठिकाणी जे FSH आहे आणि LH आहे तर ते पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट केलं जातं. ओके, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट केलं जातं. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ओव्हरीमधून सिक्रेट होतं. So one of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it under the effect of follicle stimulating hormone. सो जेव्हा प्युबर्टी एज आहे, आता प्युबर्टी एज आल्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्यासाठी पिट्युटरी ग्लँडमधून पहिल्यांदा काय सिक्रेट व्हावं लागतं? FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन रिलीज होणार तर त्या हॉर्मोनच्या प्रभावाखाली या ठिकाणी तुम्हाला बरेचसे काय दिसत आहेत? ओव्हरीमध्ये बरेचसे काय आहेत? ओसाइट्स आहेत. ओके, सो यापैकी फक्त एकच ओसाइट जे आहे तर ते बाहेर येणार. सो एक ओसाइट बाहेर आल्यानंतर त्याला एक कवरिंग येतं. ओके, फॉलिकलचं एक कवरिंग येतं. सो हे कवरिंग जे आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे हे कवरिंग आहे. ओके, हे जे पर्पल कलरचं आहे हे काय आहे? कवरिंग आहे. आणि त्या कवरिंगच्या आत ते जे व्हाईट कलरचं आहे तर ते काय आहे? ओसाइट आहे. सो या कवरिंगच्या आतमध्ये ते ओसाइट पूर्ण डेव्हलप होतं. कोणत्या हॉर्मोनच्या प्रभावाखाली? FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या प्रभावाखाली हे जे फॉलिकल तयार झालेलं आहे, फॉलिकल म्हणजे जस्ट कवरिंग आहे. सो या कवरिंगच्या आतमध्ये हे ओसाइट डेव्हलप होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण रेडी करूया. नेक्स्ट जे आहे सो धिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. आणि हे फॉलिकल डेव्हलप होत असताना म्हणजे हे पूर्ण डेव्हलप होत असताना यामधून एक हॉर्मोन सिक्रेट होतं, दॅट इज इस्ट्रोजन. ओके, हे हॉर्मोन काय होत असतं? यामधून सिक्रेट होत असतं. आता एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. सो व्हॉट इज एंडोमेट्रियम? सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तर या ठिकाणी आहे युटेरस आणि युटेरसच्या भोवती एक लायनिंग असते. ओके, एक लायनिंग असते म्हणजेच एक इनर वॉल. ओके, युटेरसच्या आतमध्ये एक इनर वॉल असते आणि ती जी इनर वॉल आहे त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. सो हे जे एंडोमेट्रियम आहे ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल. जर फर्स्ट सायकल असेल तर फर्स्ट सायकलच्या वेळेस ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं आणि जर रिसेंट म्हणजे त्याच्यानंतरच्या सायकल असतील, सबसिक्वेंटच्या सायकल असतील तर तेव्हा ते रिजनरेट होतं. कशाच्या इफेक्ट खाली हे तयार होणार किंवा रिजनरेट होणार? तर आता जे फॉलिकलने इस्ट्रोजन रिलीज केलेलं आहे तर त्या इस्ट्रोजनच्या इफेक्ट खाली हे जे एंडोमेट्रियम आहे तर ते डेव्हलप होणार. Meanwhile, developing follicle completes its development.
आणि हे जे फॉलिकल डेव्हलप होत होतं, मगाशी डेव्हलप होत होतं ना, सो ते जे फॉलिकल आहे त्याची डेव्हलपमेंट आतापर्यंत कंप्लीट होते. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन, आणि त्याची डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर पिट्युटरी ग्लँडमधून दुसरं हॉर्मोन पाठवलं जातं, दॅट इज LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन. सो ल्युटिनायझिंग हॉर्मोन आल्यानंतर त्या ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्सखाली हे जे ओसाईट आहे तर हे यामधून बाहेर पडतं फॉलिकल ब्रस्ट झाल्यानंतर. सो याला हे जे आहे म्हणजे फॉलिकलमधून ओसाईट बाहेर येणं, याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. सो आय होप की तुम्हाला ओव्ह्युलेशनचा अर्थ कळला असेल. आपण या ठिकाणी ओव्ह्युलेशन म्हणजे काय पाहत होतो. सो ओव्ह्युलेशन म्हणजे हेच की जेव्हा हे जे ओसाईट आहे जे की फॉलिकलमध्ये आहे तर ते ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या प्रभावाखाली असताना फॉलिकल ब्रस्ट होतं, त्यामधून ते ओसाईट बाहेर येतं आणि ते ओसाईट बाहेर येणं यालाच आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. ओके, सो इथे कुठेतरी दिलेलं आहे, आपण पॅरेग्राफमध्ये चेक करूया. दिस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. रिमेनिंग टिश्यूज ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटिनम. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे ओसाईट बाहेर आल्यानंतर हे जे फॉलिकल आहे, आता फॉलिकल ओसाईट आपल्याला पुढे लागणार आहे पण फॉलिकलचं काही यूज नाही आहे, पण ते फॉलिकल जे आहे तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार, कॉर्पस ल्युटियममध्ये. म्हणजे याच्यामध्ये या फॉलिकलमध्ये जे पण टिश्यू आहेत, जे पण सेल आहेत त्याचं कन्वर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये होणार. ओके, सो आता हे कॉर्पस ल्युटियम काय करतं तर कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतं. प्रोजेस्टेरॉन पण हॉर्मोन आहे जे कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करतं. सो हे प्रोजेस्टेरॉन या ठिकाणी सिक्रेट करत आहे. सो ही जी डायग्राम आहे पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करणार आहे, सो डोंट टेक टेन्शन. सो प्रोजेस्टेरॉन कॉर्पस ल्युटियमने सिक्रेट केलेलं आहे. एंडोमेट्रियल ग्लँड्स म्हणजे जे पण एंडोमेट्रियम आहे त्याचे जे पण ग्लँड्स आहेत सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आणि जे एंडोमेट्रियम ग्लँड्स आहेत तर ते पूर्णतः आता डेव्हलप होणार आहेत या प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट खाली. ओके, म्हणजेच ते ब्लडचं एक वॉल तयार होणार आहे. हे वॉल का तयार झाले तर बेबीला इम्प्लांट करण्यासाठी हा ब्लडचा एक वॉल तयार झालेला आहे. ओके, कारण आता या ठिकाणी जे ओसाईट आहे तर हे ओसाईट बाहेर आल्यानंतर ओव्हिडक्टमध्ये आल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते स्पर्मसोबत काय होणार आहे, युनाईट होणार आहे. त्यापासून झायगोट तयार होईल. झायगोट पूर्णतः त्याचं डिव्हिजन होईल, त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होईल. एम्ब्रिओ युटेरसमध्ये येईल. ते एम्ब्रिओ युटेरसमध्ये आल्यानंतर त्याच्या इम्प्लांटेशनसाठी ब्लडचं एक वॉल आतमध्ये असतं, तर ते वॉल तयार करण्याचं काम कोण करत असतं, एंडोमेट्रियम. ओके, सो एंडोमेट्रियमनी वॉल तयार केलेला आहे आणि आता कोणत्या हॉर्मोनच्या इफेक्ट खाली, प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्ट खाली. आणि आता हे जे एंडोमेट्रियम आहे इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि आता या एंडोमेट्रियममध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट केला जाऊ शकतो. आता हे जे ओसाईट आहे जे की बाहेर निघालेलं आहे फॉलिकलमधून, त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या प्रोसेस घडलेल्या आहेत. आता हे ओसाईट जे आहे इफ नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 आवर्स, हे जर फर्टिलाइज नाही झालं, फर्टिलायझेशन म्हणजे काय, हे जर स्पर्मसोबत युनाईट नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनॅक्टिव्ह. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय, जे फॉलिकलचे टिश्यू आहेत की जे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत होते तर ते इनॅक्टिव्ह होतात, म्हणजे ते आता ॲक्टिव्ह राहत नाहीत, कार्यशील राहत नाहीत आणि ट्रान्सफॉर्म्स इंटू कॉर्पस अल्बिकन्स. सो या ठिकाणी आपण पिक्चरमध्ये बघूया. सो हे कॉर्पस ल्युटियम होतं. आता जर ओसाईट फर्टिलाइज झालं असतं तर त्या ठिकाणी बेबी तयार झालं असतं आणि मग इथे पुढची प्रोसेस झाली नसती. पण जर ओसाईट फर्टिलाइज नाही झालं 24 आवर्समध्ये तर हे जे कॉर्पस ल्युटियम आहे जे की प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत होतं ते आता प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणार नाही, ते इनॅक्टिव्ह होणार. आणि इनॅक्टिव्ह झाल्यानंतर इथे ए आहे त्याचं रूपांतर अल्बिकॅन्समध्ये होणार. या ठिकाणी चुकून ओ झाला आहे, त्याचं नाव आहे अल्बिकॅन्स. ओके, त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर अल्बिकॅन्समध्ये होणार. सो कॉर्पस ल्युटियम पहिलं काय होतं, फॉलिकल होतं. फॉलिकल नंतर ते कॉर्पस ल्युटियम झालं. कॉर्पस ल्युटियम नंतर ते काय झालेलं आहे, कॉर्पस अल्बिकॅन्स. हे सगळे एकच आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे की ड्यू टू धिस, याच्यामुळे काय होणार आहे, 1 मिनिट. सो आता या ठिकाणी कॉर्पस अल्बिकॅन्स तयार झाल्यानंतर याच्यामुळे काय होणार आहे, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन स्टॉप होणार आहे, कारण प्रोजेस्टेरॉन कोण सेंड करत होतं, ल्युटियम. ओके, सो ल्युटियमच आता नाही राहिले, ल्युटियमच आता इनॅक्टिव्ह झालं आहे, तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होईल का, नाही सिक्रेट होणार. आणि इस्ट्रोजन कुणी सिक्रेट केलं होतं, फॉलिकलने. सो त्याच्यामुळे या ज्या प्रोसेस हे जे हॉर्मोन्स आहेत त्या आता सिक्रेट होतील का, नाही होणार. आणि जर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट नाही झाले तर एंडोमेट्रियमचं जे ग्लँड तयार झालेलं आहे तर ते ग्लँड राहील का, आता नाही राहणार, कारण ते का तयार झालं होतं, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता जर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच राहिलं नाही तर ते ग्लँड राहील का, नाही राहणार. सो एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन द ॲब्सेन्स ऑफ दीज 2 हॉर्मोन्स. मग हे जे एंडोमेट्रियम आहे तर ते डिजनरेट होतं, म्हणजे त्याचं सगळं जे पण ब्लड तयार झालं होतं तर ते निघून जातं इन द ॲब्सेन्स ऑफ दीज 2 हॉर्मोन्स, या 2 हॉर्मोन्स नसल्यामुळे. So next, tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina.
आणि हे जे एंडोमेट्रियमचे टिश्यू आहेत किंवा याच्यामध्ये जे पण सेल्स आहेत, जे पण ब्लड आहे, तर ते एंडोमेट्रियममधून निघून जातं. सोबतच जो अनफर्टिलाइज्ड ओवम आहे, कारण तो फर्टिलाइज नाही झाला, सो तो काय करणार आता, सो त्याचं पण डिस्कार्ड केलं जातं थ्रू वजायनामधून हे सगळं मटेरियल जे आहे ते डिस्कार्ड केलं जातं. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं FRS म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर या ठिकाणी हे जे युटेरसच्या बाजूला इथे एंडोमेट्रियम तयार झालं होतं, तर हे आणि सोबतच या ठिकाणी जे ओसाईट होतं तर ते सगळं वजायना थ्रू डिस्कार्ड केलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे दिस इज अकम्पाइंड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि हे याच्यासोबत काय होत असतं, कंटिन्युअस ब्लिडिंग होत असतं आणि ब्लिडिंग कंटिन्यूस अप्रॉक्सिमेटली 4-5 days. आणि हे जे ब्लिडिंग आहेत, कारण ते पूर्ण एंडोमेट्रियम डिस्कार्ड होणं सोबत असते पूर्ण ओसाईट डिस्कार्ड होणं, यासाठी वेळ लागतो आणि ते हा जो पिरियड असतो तो 5 दिवसांचा असतो आणि यालाच काय म्हटलं जातं, मेन्स्ट्रुएशन. ओके, सो मेन्स्ट्रुएशन तुम्हाला क्लिअर असेल. आता त्यानंतर आपण पाहतोय नेक्स्ट, अनलेस द ओसाईट इज फर्टिलाइज्ड. पण जर ते जे ओसाईट आहे तर ते 24 hours आतमध्ये फर्टिलाइज झालं विथ द हेल्प ऑफ स्पर्म, तर एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. तर एम्ब्रिओ म्हणजे झायगोट तयार होणार आहे, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि तो एम्ब्रिओ युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाणार आहे आणि धिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. ओके, सो आणि जर ओसाईट फर्टिलाइज होत नाही, म्हणजे जोपर्यंत ओसाईट फर्टिलाइज होत नाही आणि जोपर्यंत त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होत नाही तोपर्यंत ही जी मेन्स्ट्रुएशनची प्रोसेस आहे तर ती कंटिन्यू होत राहणार. अनलेस द ओसाईट इज फर्टिलाइज, म्हणजे जोपर्यंत ओसाईट फर्टिलाइज होत नाही आणि जोपर्यंत एम्ब्रिओ तयार होत नाही तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे मेन्स्ट्रुएशनची तर ती कंटिन्यू दर मंथला होत राहणार. गॅप किती असणार आहे, 20 to 30 days. आणि इफ द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, आणि जर एम्ब्रिओ इम्प्लांट झाला म्हणजे जर एम्ब्रिओ तयार झाला म्हणजेच काय, जर ओसाईट फर्टिलाइज झालं, repetition of this cycle is temporarily stopped till the paturation and after period of breastfeeding. आणि सपोज की एम्ब्रिओ इम्प्लांट झालेला आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि ही जी सायकल आहे तर ते आता स्टॉप होते. किती मंथसाठी, 9 monthसाठी ही सायकल पूर्ण स्टॉप होते आणि सोबतच 9 month नंतर डिलिव्हरी होणार आहे, पार्च्युरेशन होणार आहे, म्हणजे काय ते बेबी बाहेर येणार आहे. सो डिलिव्हरी झाल्यानंतर पण ब्रेस्ट फिडिंगच्या कालावधीमध्ये पण हे सगळं जे प्रोसेस आहे तर ती बंद असते आणि त्याच्यानंतर परत एकदा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. सो मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. आणि ही एक नॅचरल प्रोसेस आहे, यामध्ये खूप साऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. सिव्हिअर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे विकनेसला पण सफर करावं लागतं, विकनेस पण येतो. सो देअर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन ड्युरिंग धिस ऑल पिरियड. आणि या सगळ्या काळामध्ये इन्फेक्शनची पण पॉसिबिलिटी असते, म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. आणि ड्यू टू ऑल सच रिझन्स, आणि या सगळ्या कारणांमुळे देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी पर्सनल हायजीनची आवश्यकता असते. आणि सोबतच सिव्हिअर विकनेस किंवा पेन्स होत असल्यामुळे त्या पर्टिक्युलर लेडीला रेस्टची पण आवश्यकता असते. सो रेस्ट आणि पर्सनल हायजीन खूप आवश्यक आहे. ओके, सो हे झालं ऑल अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो आता आपण हा टॉपिक पाहूया. आय थिंक की हा टॉपिक लास्ट आहे ना, याच्यानंतर फक्त एक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि मग आपला हा चॅप्टर संपेल. सो मेनी कपल्स कॅनॉट हॅव चाइल्ड ड्यू टू व्हेरियस रिझन्स. बरेचसे कपल्सला चाइल्ड नाही होऊ शकत, अनेक कारणं असतात त्यासाठी. कोणती कारणं आहेत ते आपण पाहूया. इन केस ऑफ वुमन इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. जर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इनरेग्युलरिटी असेल, म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल टाईम टू टाईम नसेल होत किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यामुळे देखील त्या कपलला चाइल्ड नाही होऊ शकत. किंवा डिफिकल्टीज इन ओसाईट प्रोडक्शन, जर व्यवस्थित म्हणजे प्रॉपर ओसाईट किंवा नॉर्मल ओसाईट जर प्रोड्यूस केलं जात नसेल तर ते ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. जर ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स असतील, आता जर ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल असतील तर ते ओसाईट युटरसपर्यंत किंवा ते ओसाईट जे आहे तर ते स्पर्मशी युनाईट नाही होऊ शकणार, फर्टिलायझेशन नाही होऊ शकणार, मग झायगोट आणि बेबी तर तयार होणं दूरचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट असेल, म्हणजे ओव्हिडक्टमध्ये जर ऑब्स्टॅकल्स असतील तरीसुद्धा जे बेबी आहे ते तयार नाही होऊ शकत आणि त्या कपलला चाइल्ड नाही होऊ शकत. ओके, सो नेक्स्ट आहे आफ्टर दॅट डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. काही महिलांबाबत असा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या युटेरसमध्ये म्हणजे एम्ब्रिओज इम्प्लांट नाही केला जाऊ शकत, काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे. ओके, सो अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आणि असे बरेचसे कारणं आहेत की ज्यामुळे एखादं कपल चाइल्डलेस राहू शकतं. सो आता हे झाले की वुमेनमध्ये काय प्रॉब्लेम आहेत. असं नाही की फक्त वुमेनमध्येच प्रॉब्लेम असतात, काही प्रॉब्लेम्स मेलमध्ये पण असतात. सो ते कोणते आहेत त्यात आपण पाहूया. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमन. सीमनमध्ये स्पर्मची संख्या खूप कमी असणं किंवा स्पर्म्स ॲब्सेन्स असणं, नुसतं सीमन असणं. किंवा नेक्स्ट आहे स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्सची मुवमेंट खूप स्लो असणं.
ॲनॉमॅलिटीज इन स्पम्समध्ये काही ॲबनॉर्मलिटीज असणं, म्हणजे स्पम्समध्ये एकतर ते काही ॲबनॉर्मल असणे, कारण ते जर ॲबनॉर्मल असतील तर फॉर्म होणारा बेबी पण ॲबनॉर्मल असणार. सो आर द रिझन्स इन केस ऑफ मेल्स. सो असे काही रिझन्स आहेत मेल्समध्ये. बट नाव, परंतु आजच्या या काळामध्ये विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निकचा वापर करून स्पम्स आर द विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन, सरोगेसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल कॅन हॅव अ चाइल्ड. म्हणजे या सगळ्या टेक्निकचा वापर करून IVF असेल किंवा सरोगेसी असेल किंवा स्पर्म बँक असेल, या टेक्निकचा वापर करून एखाद्या चाइल्डलेस कपलला, म्हणजे ज्यांना संतती नाही, म्हणजे ज्यांना मूल नाही आहे, अशा कपलला पण मूल होऊ शकतं त्यांचं स्वतःचं. ओके. सो फर्स्ट आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. सो व्हॉट इज इन विट्रो फर्टिलायझेशन ते आपण आता पाहूया. इन दिस टेक्निक, या टेक्निकमध्ये फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं. ते कसं केलं जातं? सो ते आता आपण पाहूया. याच्यामध्ये काय केलं जातं की मेल पार्टनर करून स्पर्म घेतलं जातं. मेल पार्टनर करून स्पर्म घेतल्यानंतर उमेल पार्टनर करून ओसाईट घेतलं जातं. सो हे आहे ओसाईट. ओके. सो हे सगळं टेस्ट ट्यूबमध्ये चालू आहे. हे जे ओसाईट आहे यामध्ये ही जी स्ट्रेन आहे तर यामधून स्पर्म आणलं जातं. ओके. या निडलमधून स्पर्म आणलं जातं आणि हे स्पर्म या ओसाईटच्या आतमध्ये पाठवलं जातं. सो ओसाईटच्या आतमध्ये स्पर्म गेल्यानंतर हे जे आहे या ठिकाणी युनाईट होणार आणि युनाईट झाल्यानंतर मग त्यापासून एक झायगोट तयार होणार. सो ते टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलं जातं आणि जसं जसं ते डेव्हलप होत जाईल तसं तो जो एम्ब्रिओ आहे तर तो मदरच्या युटेरसमध्ये पासआउट केला जातो. ओके. सो ही सगळी प्रोसेस आहे तीच आता आपण रीड करणार आहोत की इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रिओ फॉर्म्ड इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमेन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. सो या ठिकाणी फर्टिलायझेशन आउटसाईड टेस्ट ट्यूबमध्ये घडून आणलं जातं आणि जो एम्ब्रिओ तयार होईल तर तो फक्त युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो ॲप्रोप्रिएट टाईमला, जेव्हा पण तो एक ठराविक कालावधी असतो की या कालावधीनंतर युटेरस आपण इम्प्लांट करू शकतो, तर त्या कालावधीमध्ये त्याला इम्प्लांट केलं जातं. IVF टेक्निक इज यूज्ड फॉर हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल्स who have problems like less sperm count, obstacles in oviduct etc. मग IVF टेक्निक कधी वापरली जाते? तर असे काही कपल असतात की ज्यांना मुलं होत नाहीत, त्यासाठी कारणं अशी असतात की लेस स्पर्म काउंट असेल किंवा ऑब्स्टॅकल्स इन ओविडक्ट असेल, असे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस IVF टेक्निक वापरली जाते. नेक्स्ट आहे सरोगेसी. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही जणांना, काही महिलांमध्ये असा काही प्रॉब्लेम असतो की ज्यामुळे ते एम्ब्रिओला युटेरसमध्ये, म्हणजेच एम्ब्रिओ जो आहे तर ते युटेरसमध्ये इम्प्लांट नाही करू शकत, म्हणजेच एम्ब्रिओ युटेरसमध्ये डेव्हलप नाही होऊ शकत. सो सच वुमेन कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड अ सरोगेसी. आणि मग ते लोक सरोगेसीचं मदत घेऊ शकतात, सरोगेसी या टेक्निकची मदत घेऊ शकतात. इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन हॅव्हिंग प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन इन युटेरस. मग या टेक्निकमध्ये काय केलं जातं, जे वुमन आहे किंवा कपलमधला जे पण फिमेल पार्टनर आहे त्यांच्यामधून ओसाइट घेतलं जातं आणि त्यांच्यामधून ओसाईट घेतलं जातं त्यांच्या ओवारीमधून आणि मग ते जे ओसाईट आहे तर त्याचं फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये होतं, म्हणजे ज्याप्रमाणे IVF टेक्निक होते त्याप्रमाणे त्याचं फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये होतं विथ द हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. आणि त्याच कपलमधील मेल पार्टनर करून स्पर्म घेतलं जातं, फिमेल पार्टनर करून ओसाईट घेतलं जातं आणि टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होतं. आणि नेक्स्ट आहे की त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो आणि हा जो एम्ब्रिओ आहे the embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some another woman having normal uterus. आणि मग हे जे तयार झालेले एम्ब्रिओ आहे तर ते दुसऱ्या एखाद्या स्त्रीमध्ये, म्हणजे या कपलमध्ये नाही. सो हे दोघं जर कपल आहेत, हे दोघं कपल आहेत ओसाईट आणि स्पर्म या दोघांच्या ह्याच्यामुळे तयार झालेलं आहे. मात्र तरीही ते जे तयार होणारं एम्ब्रिओ आहे तर ते या दुसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. का तर या मदरला एम्ब्रिओ इम्प्लांटेशनमध्ये युटेरसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. सो नेक्स्ट मदर शोधली जाते आणि त्या वुमनच्या बॉडीमध्ये किंवा युटेरसमध्ये ते जे एम्ब्रिओ आहे तर ते इम्प्लांट केलं जातं. सो सच अ वुमन इन हुज युटेरस द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड अ सरोगेट मदर. मग या मदरला आपण काय म्हणणार आहोत, सरोगेट मदर. ओके. सो नेक्स्ट, सो आफ्टर दॅट एक ॲग्रीमेंट तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर जे पण चाइल्ड आहे तर ते या मदरला दिलं जातं. तोपर्यंत जे पण खर्च वगैरे जे पण काही असेल तर ते सगळं हे कपलच या मदरचं करणार आहे. नेक्स्ट आहे स्पर्म बँक किंवा सिमन बँक. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन अबव. सो स्पर्म प्रोडक्शनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात, एक त्यांची मुवमेंट स्लो असेल किंवा काही एबनॉर्मलिटीज असतील किंवा ॲब्सेन्स असेल स्पर्म इन द सिमन, तर असे काही अनेक प्रॉब्लेम असतात. सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल न्यू कॉन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस.
आणि धिस कॉन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. ज्याप्रमाणे ब्लड बँक असते की आपण ब्लड डोनेट करतो, ते ब्लड स्टोअर केलं जातं आणि जे पण निडी पर्सन असेल त्याला ब्लड ते दिलं जातं. तर त्याचप्रमाणे आहे स्पर्म बँक की ज्यामध्ये सीमन एजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थरो फिजिकल अँड मेडिकल चेकअप. म्हणजे जेव्हा त्या एखाद्या पार्टिक्युलर मेनचं पूर्ण बॉडी चेकअप होईल, पूर्ण फिजिकल मेंटल सगळं काही मेडिसिनल चेकअप होईल आणि तो जो मेल आहे तर तो एकदम करेक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये कोणतेही आजार डिसऑर्डर वगैरे असं काही नाही आहे, अशा मेलचे जे स्पर्म असतात तर ते घेतले जातात आणि ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केले जातात. आणि जे पण निडी मेल आहे की ज्यांना त्यांच्या स्पर्म प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांना ते दिलं जातं. बट या ठिकाणी ज्यांनी डोनेट केलेलं आहे स्पर्म त्यांचं नाव वगैरे सगळं काही सिक्रेटली ठेवलं जातं. ओके. सो नेक्स्ट आहे की ॲज पर द विश ऑफ अ नीडफुल कपल ओसाइट ऑफ द वुमेन ऑफ द कॉन्सर्न्ड कपल इज फर्टिलाइज्ड बाय द IVF टेक्निक युझिंग द सिमेन फ्रॉम द स्पर्म बँक आणि रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. आणि त्या ठिकाणी जो पण एम्ब्रिओ तयार होईल IVF टेक्निकनेच हे पण केलं जातं आणि त्या ठिकाणी जे पण एम्ब्रिओ तयार होईल तर ते युटेरसमध्ये सेम वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. पण जे डोनरचं नाव आहे म्हणजे ज्याने स्पर्म डोनेट केलेलं आहे त्याचं नाव मात्र सिक्रेट ठेवलं जातं. ओके. सो नेक्स्ट आहे ट्विन्स. Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. काही वेळेस काय होतं की एकाच युटेरसमध्ये दोन एम्ब्रिओज तयार होतात आणि दोन्ही एम्ब्रिओज डेव्हलप होतात, त्यांची ग्रोथ होते आणि 2 ऑफस्प्रिंग्स डिलिव्हर होतात आणि त्यांना आपण ट्विन्स म्हणतो. सो या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसतो ट्विन्सचा. नेक्स्ट आहे मेनी कपल हॅव ट्विन्स. अनेक बऱ्याचशा कपल्सला ट्विन्स असतात. सो देर आर 2 टाईप्स ऑफ ट्विन्स. कोणते टाईप्स आहेत? मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. सो आपण पाहूया मोनोझायगोटिक पहिल्यांदा. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. आता या ठिकाणी मोनो शब्द आहे. मोनो म्हणजे एक, झायगोट म्हणजे एकच झायगोट तयार झाला आहे म्हणजे एका सिंगल एम्ब्रिओमधून हे दोघं तयार होणार आहेत. सो ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर झायगोट तयार झाल्यानंतर विदिन 8 days म्हणजे पहिल्या 8 दिवसामध्ये सेल ऑफ द एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. मग एम्ब्रिओमध्ये जे सेल असतात ते 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतं. आता हे काय दरवेळी होतच असं नाही, काही एक्सेप्शनल केसमध्ये होऊ शकतं. सो जेव्हा झायगोट तयार होतं, झायगोट तयार झाल्यानंतर 8 दिवसांच्या आतमध्ये जर ते झायगोट 2 सेल्समध्ये डिवाइड झालं तर त्यापासून मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. सो नेक्स्ट आहे दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ॲज 2 सेपरेट एम्ब्रिओज अँड द मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. मग हे जे 2 सेल्स आहेत, आता 2 सेल्स तयार झाले तर हे जे 2 सेल्स आहेत तर ते डेव्हलप होणार, सिमिलर युटेरसमध्ये डेव्हलप होणार आणि त्यापासून 2 ट्विन्स तयार होणार. तर जसं की आपण पाहिलं एका सेम झायगोट डिवाइड झाल्यानंतर त्यापासून 2 ट्विन्स तयार होत आहेत. म्हणजे या झायगोटमध्ये जे काही स्पर्म गेलं असणार तेच सगळे गुणधर्म या दोघांमध्ये पण असणार आहेत. ओके. म्हणजे जर या ठिकाणी एक स्पर्म गेला असेल तर या ठिकाणी दोघं पण गर्ल तयार होणार म्हणजे दोघांचं पण जेंडर सेम असणार आहे. जर या ठिकाणी वाय स्पर्म गेला असेल तर दोघं पण बॉय तयार होणार आहेत म्हणजे दोन्ही पण ट्विन्सचं जेंडर सेम असणार आहे. ओके. सो सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर आणि प्लस ते दोघं जेनेटिकली सिमिलर पण असणार आहेत. त्यांचे सगळे जीन्स वगैरे सगळं सेम, जे जीन्सचे एकदम स्ट्रक्चर वगैरे नाही पण जे पण हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत ते दोघांमध्ये सेम असतात कारण सेम झायगोटपासून ते तयार झालेले आहेत. म्हणजे सेम एकाच वेळी फर्टिलायझेशन झालं आणि मग ते तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे दोघं पण जेनेटिकली एकदम एक्झॅक्टली सेम असतात. आणि ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर जेंडर अँड अपीरियन्स टू. त्यांचं अपीरियन्स म्हणजे दिसायला पण ते सेम असतात, त्यांचं जेंडर पण सेम असतं. म्हणजे जन्मल्यानंतर साधारणतः 1-2 वर्षापर्यंत किंवा त्याच्या काही जण तर पूर्ण सेम राहतात, पूर्ण आयुष्यभर सेम राहतात. पण काही जण जन्मल्यानंतर 1-2 वर्षांनी वगैरे चेंज होऊ लागतात. त्यांच्या आहारावर डिपेंड आहे, ते काय खातात किंवा ते कसे राहतात पुढे त्याच्यावरती डिपेंड आहे ते सेम दिसतील की नाही. पण काही जण पूर्णतः सेम राहतात शेवटपर्यंत, पण काही जण मध्येच चेंज पण होऊ शकतात. ओके. सो दॅट इज बोट विल बी आयदर बॉयज ऑर गर्ल्स. आणि त्या दोघांचं जेंडर सेम असतं म्हणजे एकतर दोघं पण गर्ल्स असतील किंवा दोघं पण बॉय असतील. ओके. त्यांचं जेंडर मिसमॅच नाही, एकदम सेम असतं. सो नेक्स्ट आहे in case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of co-jointed twins म्हणजे Siamese twins. आता आपण पाहिले की मोनोझायगोटिक ट्विन्स कसे तयार होतात. जर तो फॉर्म झालेला झायगोट 2 सेल्समध्ये डिवाइड झाला विदिन 8 days म्हणजे 8 दिवसांच्या आत, तर मग तयार होणारे मोनोझायगोटिक ट्विन्स कसे असतात ते आपण पाहिलं. पण जर हा सेल जो आहे तर तो 8 दिवसानंतर जर डिवाइड झाला तर तो पूर्णतः डिवाइड होत नाही, तो एकमेकांना जॉईंटच राहतो. आणि जॉईंट राहिल्यामुळे सियामेस ट्विन्स म्हणजे त्यांचे काही पार्ट्स जॉईनच ते बॉर्न होतात. म्हणजे त्यांचे हात जॉईंट असतात किंवा त्यांचं नेक जॉईंट असतं किंवा त्यांचे पाय जॉईंट असतात, त्यांचं डोकं जॉईंट असतं. मग कोणतेही पार्ट्स त्यांचे जॉईंट राहतात आणि मग ते बॉर्न होतात. तुम्ही असे बरेचसे
पाहिले असतील ट्विन्स की ज्यांचे कोणते ना कोणते पार्ट्स जॉईंट असतात. सो ते जॉईंट कशामुळे असतात की त्यांचं जे पण झायगोट आहे तर ते झायगोट जे आहे तर ते 8 दिवसानंतर डिवाईड झालं आणि त्यामुळे ते पूर्णतः व्यवस्थित डिवाईड नाही होऊ शकलं आणि म्हणून ते को जॉईंटेड ट्विन्स तयार होतात, म्हणजेच सियामेस ट्विन्स तयार होतात की ज्यांच्यामध्ये त्यांचे काही ना काही बॉडी पार्ट्स हे जॉईंट राहतात. ओके, सो ते सेपरेट करण्यासाठी म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की सेपरेट करणं शक्य नसतं, पण काही केसेसमध्ये ते सेपरेट करता येतं, पण त्यासाठी खूप मोठे मोठे सर्जरीज करावे लागतात, त्यातल्या त्यात दोघांच्या जीवाला पण धोका असतो. सो अशा अनेक कारणं आहेत किंवा अशा अनेक प्रॉब्लेम्स आहेत. नेक्स्ट, ओकॅजनली 2 ओसाइट्स आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन. आता आपण पाहिलं की 2 ओव्हरी असतात ना, असं स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी ओव्हरी आहे, या ठिकाणी ओव्हरी आहे. सो बऱ्याचदा काय होतं म्हणजे दरवेळी एकाच कोणत्यातरी ओव्हरीमधून ओसाईट येतं, पण बऱ्याचदा काय होतं म्हणजे जरी असं होत असं तरी पण ओकॅशनली म्हणजे असं खूप रेअर केसेसमध्ये होतं की दोन्ही पण ओव्हरीजमधून ओसाइट्स तयार होतात, म्हणजे दोन्ही पण ओव्हरीजमधून ओसाइट्स बाहेर येतात आणि मग स्पम्प्स तर यामधून आलेलेच आहेत. मग ते स्पम्प्स काय करतात, या ओसाइटसोबत पण युनाईट होतात, या ओसाइटसोबत पण युनाईट होतात, म्हणजे या ठिकाणी 2 झायगोट तयार झाले. ओके, म्हणजे इकडून आलेल्या ओसाइटसोबत एक फर्टिलायझेशन, इकडून आलेल्या ओसाइटसोबत एक फर्टिलायझेशन, असे मिळून 2 झायगोट तयार झाले. सो 2 oocytes are released from the ovary of women and 2 oocytes are fertilized by the 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. आता या ठिकाणी 2 सेपरेट म्हणजे तयार होतानाच 2 सेपरेट झायगोट झालेत. मग सपोज की हा स्पर्म एक्सवाला असेल, हा स्पर्म वायवाला असेल, तर या ठिकाणी या झायगोटपासून गर्ल तयार होईल, या झायगोटपासून बॉय तयार होईल. म्हणजे या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे 2 ओसाइट्सपासून जेव्हा झायगोट तयार होऊन जेव्हा बेबी तयार होतात, जेव्हा ट्विन्स तयार होतात, तेव्हा ते जेनेटिकली डिफरंट असू शकतात, त्यांचे जेंडर पण डिफरंट असू शकतात. ओके, किंवा सेम पण असतात. आता जर दोन्ही पण स्पर्म एक्स वाले असतील तर सेम पण असतील. ओके, पण ओकॅजनली केसेसमध्ये ते दोघं डिफरंट पण असतात. सो 2 embryos are formed from those 2 zygotes and the both of the zygotes are separately implanted in the uterus. आणि दोघं पण सेपरेटली युटेरसमध्ये इम्प्लांट होतात आणि थस डायझायगोटिक म्हणजे काय 2 झायगोटमधून तयार झाले. सो डायझायगोटिक ट्विन्स आर डिलिवर्ड आफ्टर कंप्लीट डेव्हलपमेंट आणि सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट आणि मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर्स. आणि पण हे दिसायला मात्र वेगवेगळे असतात, एकदम सिमिलर नसतात, दिसायला डिफरंट असतात, पण यांचं जेंडर सेम असू शकतं किंवा डिफरंट पण असू शकतं, एक बॉय एक गर्ल किंवा दोन्ही पण गर्ल किंवा दोन्ही पण बॉय असंही असू शकतं. ओके, सो हे होतं ट्विन्सबाबत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड एज हेल्थ. हेल्थ म्हणजे काय, एखादा पर्सन मेंटली, सोशियली, फिजिकली किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला त्याच्या हेल्थवरून हे सगळं मिळून काय तयार होतं, त्याची हेल्थ, ह्याच्यावरून आपल्याला त्याची हेल्थ कळते. मग तो फिजिकली स्ट्रॉंग आहे की नाही हे तर आपल्याला मेडिकल चेकअपमधून कळतं, तो मेंटली स्ट्रॉंग आहे की नाही त्याच्या बिहेवियरवरून कळतं आणि तो सोशली स्ट्रॉंग आहे की नाही तो समाजामध्ये कसं वावरतो याच्यावरून आपल्याला कळतं. सो एखादा पर्सन फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंग कसा आहे याच्यावरून आपल्याला त्याचं हेल्थ कळतं. So in our country, there seems to be lack of awareness regarding to reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women. सो आपल्या देशामध्ये बऱ्याचशा कारणांमुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं. मग ती कारणं असतील की काही रीतिरिवाज आहेत, काही परंपरा आहेत किंवा निरक्षरता असेल किंवा शायनेस म्हणजे लाज वाटणे वगैरे असेल, तर या सगळ्या कारणांमुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे दुर्लक्ष होतं आणि त्यातल्या त्यात जास्त दुर्लक्ष वुमेनच्या हेल्थकडे होतं. सो नेक्स्ट आहे ऑक्युरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. मेन्स्ट्रुअल सायकलचं येणं, ऑकर होणं, मेन्स्ट्रुअल सायकल होणं हे सगळं काय आहे की ते नॅचरल प्रोसेस आहे आणि ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे होत असतं. आणि हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर ते फिमेलची पूर्ण हेल्थ सोबतच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या सगळ्याशी निगडीत असतं, परंतु त्याकडे मोस्टली जास्त दुर्लक्ष केलं जातं. नाव अ डेज वुमेन आर वर्किंग ॲट पार विथ मेन. म्हणजे आजच्या काळामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे स्त्रिया ज्या पण क्षेत्रामध्ये पुरुष आहेत त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आता काम करू शकतात, काम करत आहेत. आणि ड्यू टू धिस दे हॅव टू स्टे आउटडोर्स फॉर होल डे. आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण दिवसभर त्यांना बाहेर म्हणजे कामाच्या ठिकाणी वगैरे राहावं लागतं. सो ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस ब्लिडिंग होतं, हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे मेन्स्ट्रुअल सायकलच्या टॉपिकमध्ये. सो ड्यू टू दिस याच्यामुळे प्रायव्हेट ऑर्गन्स म्हणजेच जेनेटिल्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम, अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आणि त्याच्यामुळे पर्सनल हायजीनकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत जे पण सगळे पर्सनल हायजीन आहे, जे पण क्लिनिनेस वगैरे आहे ते सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे. नाहीतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत जे पण प्रॉब्लेम्स आहेत, जे पण आजार आहेत, डिसिजेस, डिसऑर्डर्स अराईज होऊ शकतात. सो सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. आणि फक्त वुमेनमध्ये नाही तर मेनमध्ये देखील जर क्लिनिनेस नाही केलं तर त्याच्यामध्ये पण अनेक प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत प्रॉब्लेम्स अराईज होऊ शकतात. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ देअर जेनेटिल्स. आणि जेनेटिल्स क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे.
आफ्टर दॅट अमंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस सायफिलिस अँड गोनोरिया ऑकर ऑन लार्ज स्केल. आणि बरेचसे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत डिसीज आहेत आणि त्यापैकी सायफिल्स आणि गोनोरिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक सफर असलेले पाहायला मिळतात. सो बोथ ऑफ दिस डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया आणि हे दोन्ही पण डिसीज बॅक्टेरियाने होतात. ऑक्युरन्स ऑफ कॅन्कर म्हणजे पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल्स म्हणजे जेनिटल्सच्या व्हेरियस पार्ट्सवरती किंवा व्हेरियस बॉडी पार्ट्सवरती पण पॅचेस येणं. कॅन्कर म्हणजे काय असं चट्टे आपण ज्याला म्हणतो तर चट्टे वगैरे उठणं किंवा रॅशेस होणं, फिवर येणं, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स जळजळ म्हणजे जॉईंट्स दुखणं किंवा त्याच्यामध्ये आग होणं, जळजळणं. ओके. सो जॉईंट्स म्हणजे काय ज्या ठिकाणी दोन बोन आपल्या बॉडीमधले जॉईंट होतात त्याला आपण जॉईंट्स म्हणतो. सांधेदुखी वगैरे असं काहीतरी होणं. त्याच्यानंतर आहे अलोपेसिया एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सायफिल्स. हे सगळे सायफिल्सचे सिम्पटम्स आहेत. आणि पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशनच्या वेळेस जळजळ होणं किंवा पेनफुल किंवा दुखणं. ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस आणि वजायना किंवा पेनिसमधून पस बाहेर येणं. इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅकमध्ये इन्फ्लामेशन होणं. एनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा हे सगळे सिम्पटम्स आहेत गोनोरियाचे. सो हे सगळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत व्हेरियस डिसीजेस आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे काय पॉप्युलेशनचा एक स्फोट झालेला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. कशामुळे होत आहे तर खूप शॉर्ट कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशनमध्ये ग्रोथ होणं. सो यू मे हॅव रिअलाइज्ड फ्रॉम द टेबल गिवन बिसाइड अबाउट फास्ट पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ इंडिया. सो इंडियामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ होत आहे हे बाजूला दिलेल्या चार्टवरून आपण पाहू शकतो. वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट, decreasing per capita income and increasing loan stress on various natural resources etc. सो पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे काय होते अनएम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार नसणं ही समस्या वाढते म्हणजे बेरोजगारी वाढते किंवा पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न कमी होतं आहे. त्यासोबतच इन्क्रीजिंग लोन म्हणजे लोनची समस्या वाढत आहे. स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस. आता जर पॉप्युलेशन वाढलं तर पॉप्युलेशनच्या गरजा भागवण्यासाठी नॅचरल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये कन्झ्युम केली जात आहेत. सो नॅचरल रिसोर्सेसवरचा स्ट्रेस वाढतो आहे आणि देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आणि या सगळ्या समस्यांवरती एकच सोल्युशन आहे ते म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे फॅमिली प्लॅनिंग. ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला आहे की 1901 किती पॉप्युलेशन होतं आणि सध्या किती पॉप्युलेशन आहे. म्हणजे सध्या जर आपण पाहिलं तर हे 2021 चाललं आहे. आता हे तर 2011चं आहे. सो आता 10 वर्षामध्ये अजून याच्या पण पुढे पॉप्युलेशन गेलं असेल. म्हणजे असं मानलं जातं की 130 करोडच्या वर पॉप्युलेशन गेलं असेल आता सध्याच्या या काळामध्ये. सो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशनमध्ये वाढ होते ज्याच्यामुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. सो पॉप्युलेशन कंट्रोल करणं त्यासाठी फॅमिली प्लॅनिंग करणं खूप आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा जो लेसन आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. याच्या आधीचा जो चॅप्टर आहे दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 आणि त्याच्या आधी हेरिडिटी तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आणि हा जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपण मी अपलोड केलेला आहे याचा 1 शॉट व्हिडिओ. त्याच्यानंतर आता मी 5th चॅप्टरचा 1 शॉट व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.